सर्वप्रथम कुंडली वाचन सराव पाठ या वर्गामध्ये आदरणीय देवारी सरांचं स्वागत करते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली आजचा हा चौथा सराव वर्ग आहे. कुंडलीचं वाचन विद्यार्थिनी करतायत आणि अनेक साहित्य वापरून अनेक पद्धतीने आतापर्यंत सरांनी विद्यार्थ्यांना तयार केलं त्याचं प्रात्यक्षिक आता सराव पाठातून व्यक्त होत आहे. आज सरोज शिंदे यांनी स्वतःहून मला पण एक पत्रिका सादर करायची आहे या अ, जिज्ञासेपोटी आणि एक आत्मविश्वासाने त्या पुढे आलेल्या आहेत आणि त्या आज कुंडली वाचन करणार आहेत. अतिशय लहान वयामध्ये म्हणजे या दोघी तिघी जणी काही आहेत की त्यांचं कुंडली वाचनावर प्रभुत्व आहे आणि कुंडली वाचन करण्यामध्ये त्यांची हिरिरीची वृत्ती आहे. याच वृत्तीला खतपाणी घालून त्यांनी अधिक चांगला अभ्यास करावा आणि अधिक चांगलं ज्योतिषामध्ये नाव कमवावं आणि त्याच्या समृद्ध असं जीवन आपलं व्यतीत करावं हाच उद्देश सरांचा आहे. तेव्हा सरोजचं आजच्या वर्गामध्ये स्वागत तर करतेच, पण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आणि बघूया आता ती कोणत्या कोणत्या पद्धतीचा इन्व्हॉल्व करते. पण उपग्रह हे मेन वापरून ती कुंडली सोडवणार आहे. तेव्हा तिचं या वर्गात स्वागत करते आणि तिला कुंडली वाचन खूप चांगलं करता यावं याच्यासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद सर. आशीर्वाद द्या, आशीर्वाद. हो हो नक्कीच. सरोज तुला खूप खूप मनापासून आशीर्वाद आहे. तू खूप चांगल्या पद्धतीने कुंडली सोडव. हो, नमस्कार मॅडम. थँक्यू, धन्यवाद. सुरू करू सर? हो हो, सुरू करा. नमस्कार सर. नमस्ते. इथे नमस्कार चव्हाण मॅडम, नमस्कार कुबल मॅडम, नमस्कार हळदणकर मॅडम आणि आपले उपस्थित सर्व ज्योतिष अभ्यासक आदरणीय सर्व आदरणीय व्यक्तींना माझा नमस्कार. सराव कुंडली या अनुषंगाने सुरू असलेल्या आपल्या वर्गामध्ये आतापर्यंत 4 पत्रिकांचे विश्लेषण आपण सर्वांनीच ऐकलेले आहे. आता छायाग्रहाचा एखाद्या जातकाच्या पत्रिकेवर असलेल्या प्रभावाचे करायची संधी मला सरांनी दिली, त्याबद्दल सरांचे मी आभार मानते आणि माझे आराध्य श्री स्वामी समर्थ व पुन्हा एकदा सरांना नमस्कार करून विषयाला सुरुवात करते. धन्यवाद. मॅडम ती कुंडली शेअर करा ना, हो जन्मतारीख. हो, करते. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडम. आज मी कुबल मॅडमचं नाव घ्यायला विसरले. अहो नमस्कार नाही, मॅडम. काही नाही मॅडम, असं काही नाही. हा, बघा दिसते का कुंडली, बघा हो सगळ्यांना. हो दिसते मॅडम. हा, दिसते मॅडम, दिसते. हो ठीक आहे. ते मला असं असं वाटलं की ते मोठं झालं की काय, कधी कधी काहीतरी गडबड होती ना. सांगू का? 13 ऑक्टोबर 1996 रात्रीचाच, म्हणजे 8:45 जन्म आहे. जातक पुरुष आहे आणि घाटकोपर जन्मस्थळ. हं. मॅडम आता लग्न कुंडली हो, लावा. लावू का? झालं ना हो सगळ्यांचं? हा, लावते. हो लिहिलं. हा, बघा लावली, दिसते का सांगा शिंदे मॅडम? हो हो मॅडम, दिसते. हा हा, ठीक आहे. दिसते मॅडम. हा ठीक आहे, मग आता करा सुरू. ऑल द बेस्ट परत. ही कुंडली माझ्याकडील एका जातकाची आहे. त्याचं मी यथाज्ञान विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यात आपण सर्व ज्योतिष अभ्यासक आहोत. आपणही मला मदत करा. तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते. हा रेगा कोण ओढतंय? म्हणजे गडबड होती, मला येत नाही ना काढता. ठीक आहे, आता जाऊ दे. काय आधी मी जातकाबद्दल थोडी त्याची पार्श्वभूमी सांगते. जातक मेकॅनिकल इंजिनियर आहे.
मेकॅनिकल इंजिनियर असून त्यांनी डाटा सायन्स मध्ये मास्टर केले आणि आता त्याच क्षेत्रात डाटा सायंटिस्ट ऍज अ मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. तर जातकाचा प्रश्न असा आहे की मी त्याच क्षेत्रात व्यवसाय करू. तर मी आपल्याला मला जो विषय दिलाय छायाग्रह, त्या छायाग्रहांवरून ही कुंडली सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. तर तरी मी सर्व छायाग्रहांचे विश्लेषण मला जसे माझ्या ज्या आकलन पद्धतीनुसार करणार आहे. तर इथे जातकाचं वृषभ लग्न आहे. लग्न 9 अंशावर आहे. लग्नाला पुष्कर नवमांश मिळालाय आणि ते उत्कृतांश हा पुष्कर नवमांश मिळालेला आहे. तर छायाग्रह, आधी मी छायाग्रहाचं विश्लेषण करेल. छायाग्रहामध्ये आपल्याला लग्नामध्ये काळ हा बिंदू आला आहे आणि कुबल मॅडम छायाग्रहाचं लावा ते लावते फोटो. लावते लावते हा, लावते. कंटिन्यू कर सरोज. हो. लग्नामध्ये एक काळ बिंदू आला आहे आणि दुसरा व्यतिपात बिंदू आलाय. काळ हा बिंदू लग्नात असून तो कुंभ नवमांशात आहे. कारण आपण हे जेव्हा बघतो छायाग्रह तर ते नवमांशांशी रिलेटेड असतात, कारण ते रेखांशात त्यांचं रेखांशाशी कनेक्टिव्हिटी असते म्हणून. तर हा काळ बिंदू कुंभ नवमांशात आलेला आहे. तिथे ग्रह नाहीये, म्हणजे ज्या अंशावरती काळ बिंदू आहे, हा उपग्रह आहे, तिथे ग्रह नाहीये. लग्न आहे पण ते 9 अंशावर आहे. तर हा बिंदू अगोदर आहे, तो लग्नाला स्पर्श करत नाही. पण तरी काळ हा बिंदू वाईट आहे. काळ म्हणजे संकट, अंधार, मृत्यू, संकटे, शेवट. लग्नी काळ बिंदू आहे. काळ बिंदूचं हे सर्व शिवाकडे आहे. तर शिव उपासना या जातकाने कराव्यात. काळ बिंदू वृषभ राशीत म्हणजे कुटुंबासाठी सुद्धा त्रासदायक घडामोडी, आपण कालपुरुषाची वृषभ रास म्हणतो ना, ती कुटुंब स्थानात असते. मग त्यासाठी सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात, त्रासदायक घडामोडी घडू शकतात. हे दोन. आता दुसरा बिंदू आहे व्यतिपात बिंदू. व्यतिपात बिंदू सुद्धा रोहिणी तृतीय चरणामध्ये मिथुन नवमांशात आहे. तर लग्नात हा व्यतिपात बिंदू म्हणजे जीवनात आंदोलन होण्याचा प्रसंग घडेल. काही ना काही कलह होतील, कठीण प्रसंग घडतील, काही काही गोष्टीमध्ये त्रास होईल. जेव्हा सूर्य आणि चंद्र, जसं आपल्याला सरांनी शिकवलं त्याप्रमाणे सूर्य आणि चंद्र गतीमध्ये एकत्र आले तर व्यतिपात योग तयार होतो. हा योग हानिकारक आहे, योगकारक नाही. आणि लग्नात असल्यामुळे जातकाला अनेक अडचणी निर्माण होतील, रादर झाल्या होत्या. पण तरी देखील आता हे दोनही बिंदू लग्नात आले ते काही चांगले नाहीतच आहे. पण लग्नाला स्पर्श केला नाही हा त्यातला एक वेगळा मुद्दा झाला. आता द्वितीय स्थानामध्ये मृत्यू हा बिंदू आला आहे. मृत्यू बिंदू हा मेष नवमांशात आहे. कुटुंब स्थानात मृत्यू हा उपग्रह चांगला नाहीये. मिथुन राशीत, पण तिथून हा मृत्यू बिंदू, मृत्यू म्हणजे त्या शब्दातच त्याची जी काही व्याख्या आहे ती आली. कुटुंबामध्ये आणि कुटुंब स्थानात आला, त्यामुळे जेव्हा सूर्य त्या बिंदूवरून जाईल तेव्हा मृत्यूदायक घटना घडू शकतील. म्हणजे प्रत्येक वेळी असं होईलच असं नाही, पण हा फिक्स आहे. हे जे आहेत ग्रह ते फिक्स आहेत. त्यामुळे मृत्यूदायक घटना त्या बिंदूला जेव्हा त्या अंशाला स्पर्श करतील ग्रह, जेव्हा त्यावेळी त्या गोचर प्रमाणे त्रासदायक ठरू शकेल कुटुंबामध्ये. आणि मार्केश बुध, वृषभ लग्नाला मार्केश बुध आहे. तर त्या बिंदूवरून साधारण 5-6 जुलैच्या दरम्यान सूर्याचं भ्रमण होण्याची शक्यता आहे. तर म्हणजे सूर्याचे भ्रमण होते त्यावेळी कुटुंबात काहीतरी कष्टदायक घटना किंवा त्रासदायक काही घटना घडू शकतात. जातकाच्या जीवनामध्ये ह्या बिंदूचा चांगला प्रतिसाद मिळणार नाही. त्यात एकच प्लस पॉइंट आहे की याच्या कुटुंब स्थानामध्ये ग्रह नाहीये. त्यानंतर तृतीय स्थानामध्ये अर्धप्रहर हा उपग्रह आलेला आहे.
अर्धप्रहर हा उपग्रह तूळ नवमाशात गेला. तिथे मंगळ हा ग्रह आहे, पण मंगळ 14 अंशाचा आहे आणि अर्धप्रहर बिंदू हा 10 अंशावर आहे. अर्धप्रहर हा बिंदू चांगला आहे. या प्रहरावर एखादा मुहूर्त काढायचा किंवा चे कार्य सुरू करण्यासाठी हा बिंदू चांगला आहे. जेव्हा त्या बिंदूवरून शुभग्रह जात असेल तेव्हा चांगला फलादेश मिळेल. म्हणजे आपल्या दिवसाचे जसे 24 तास असतात, 24 तासाचे 8 प्रहर असतात, त्यातला 3 तासामध्ये हा प्रहर शोधून काढून आपण त्या जातकाला तो मुहूर्त देऊन त्याच्यात नवीन कार्याची काय बाबा शुभ कार्य सुरू करायचं असेल तर ती सुरुवात करू शकतोस असं आपण सांगू शकतो. त्यात त्यांनी शुभ ग्रहाच्या भ्रमणाचा उपयोग करून घ्यावा. म्हणजे आपण शुभ ग्रह जेव्हा तिथून भ्रमण करत असतील तो मुहूर्त त्या पर्टिक्युलर 3 तासामध्ये काढून त्यांना दिला तर त्यांचे कार्य चांगले होऊ शकते. म्हणजे नवीन कार्याला सुरुवात करू शकतात. तृतीयात मंगळ जरी असला तरी तो त्या बिंदूपासून लांब आहे, त्यामुळे पण ती कॅव्हिटी चांगली. हा बिंदू अर्धप्रहर हा जो उपग्रह आहे तो खूप चांगला आहे आणि तो पराक्रमात आला. त्यामुळे जातकाला कोणताही नवीन हे करण्याचं असेल, नवीन गोष्टींची सुरुवात, तर त्यावेळी तो आपण जर काढून दिला त्या 3 तासाच्या प्रहरामध्ये तर तो सुरू करू शकतो आणि त्याच्यामध्ये चांगली प्रगती होऊ शकते. आता 4थ स्थानात सिंह राशी आहे, तिथे शुक्र हा ग्रह आहे आणि शुक्र ग्रह असून तिथे 3 उपग्रह आले आहेत. एक इंद्रचाप, उपकेतू आणि यमघंटक. शुक्र 17 अंशावर आहे, यमघंटक 1 अंशावर आहे, इंद्रचाप 10 अंशावर तर उपकेतू 26 अंशावर. म्हणजे शुक्राच्या अगदी जवळ त्याला स्पर्श करणारा हा एकही बिंदू नाही. 3 पैकी एक बिंदू चांगला आहे, तो इंद्रचाप बिंदू, आणि हे 2 बिंदू त्रासदायकच आहेत, कठीणच आहेत. यमघंटक बिंदू जो आहे तो सिंह राशीत मेष नवमाशात, हा उपग्रह चांगला नाही. यमघंटक म्हणजे एक प्रकारचा काळ, शेवट. सिंह राशीतून हा बिंदू जेव्हा जाईल तेव्हा वाईट, म्हणजे हा सिंह राशीत बिंदू जेव्हा आहे त्यावेळी त्या बिंदूवरून सूर्याचं भ्रमण होईल, त्यावेळी जातकाला त्रास होण्याची शक्यता आहे. तर 15 ऑगस्टच्या दरम्यान हा बिंदू तिथून सूर्य जेव्हा तिथून जाईल, कारण 1 अंशाचा यमघंटक बिंदू आहे, तर 1 अंश 46 म्हणजे 15-16 ऑगस्टच्या दरम्यान त्यावेळी जातकाला त्रासदायक घटना घडण्याच्या शक्यता आहे. यमघंटक म्हणजे शेवटच्या काळाला यमघंटक काळ म्हणतात. बरं, त्याचबरोबर ह्या अंशावरून जेव्हा राहू, केतू, मंगळ यासारखे पापग्रह जातील तेव्हा सुद्धा ह्या जातकाला त्रास होण्याची शक्यता राहील. गोचर मंगळ. आता यम म्हणजे सरांनी आपल्याला शिकवताना प्रत्येक वेळी सांगितलं होतं, तर त्या आठवणीत असल्यामुळे मी सांगते. यम म्हणजे रताळ्याला यम म्हणतात. यम जमिनीखाली ते रताळ उगवतं, म्हणून जैन लोक ते खात नाहीत. कारण हे सरांनी आपल्याला 2-3 वेळा ह्या लेक्चर सुरू असताना सांगितलेलं, तर ती आठवण म्हणून मी तुम्हाला सांगते सगळ्यांना. आता गोचरीचा मंगळ पण 6 जून 2025 रोजी इथे जेव्हा येईल तेव्हा त्या डॉट अंशावर, तेव्हा तो त्रासदायक ठरेल जातकासाठी. त्याच्यानंतर इंद्रचाप हा उपग्रह आहे, तो पण सिंह राशीत 10 अंशावर आहे. मघा 4थ चरणात कर्क नवमाशात असल्यामुळे इंद्रचाप म्हणजेच इंद्रधनुष्य हे एक देवाचं धनुष्य हा चांगला उपग्रह आहे. हा उपग्रह ज्या स्थानात असेल त्या स्थानाचे चांगले फलित मिळते. तिथे शुक्र ग्रह आहे पण तो ह्या बिंदूजवळ नाही, त्या बिंदूजवळ असता तर अजून चांगला फलादेश मिळाला असता. नवमाशातून जेव्हा ग्रह गोचरीने भ्रमण करतील त्यावेळी आगमनाच्या वेळी ह्या बिंदूचे चांगले फलादेश मिळतील. आता इथे 4थ स्थानात आहे, तर त्या एक्झॅक्ट त्या आगमनाच्या वेळेला 4थ म्हणजे सुखाचं स्थान, मग सौख्य मिळेल किंवा आईविषयी चिंता असतील किंवा आईचं तर त्या दूर होतील किंवा आईला एखादा लाभ होईल किंवा
चतुर्थ स्थानावरून जसं आपण घर बघतो, गाडी बघतो आणि इतर ज्या काही घटना बघतो त्या चांगल्या घटना घडतील. 26 ऑगस्टच्या दरम्यान जवळजवळ सूर्याचे भ्रमण इथे होताना चांगली घटना घडू शकेल. त्याच्यानंतर चतुर्थ स्थानात उपकेतू हा बिंदू आहे, तो धनु नवमांशात आहे. जेव्हा हा उपकेतू बिंदू हा फार वाईट आहे, नवमाशातून जेव्हा ग्रह गोचर होण्याप्रमाणे किती दिवस असतील त्याप्रमाणे त्यांच्या अडचणीत वाढ होईल. म्हणजे जसं आपल्याला नेहमीच सर सांगतात त्याप्रमाणे रवी 1 अंश चालायला 3 दिवस 8 तास घेतोय, फिक्स आहे. जसं राहू केतू 1 अंश चालायला 18 दिवस घेतात, शनी 110 दिवस. म्हणजे हे काही चंद्राचा फक्त गतीत मात्र फरक होतो, म्हणजे अष्टमी पौर्णिमा आणि अमावस्येला. तर त्या गतीप्रमाणे जेव्हा त्याचं गोचर भ्रमण होईल, जो तितके दिवस त्या बिंदूला स्पर्श करीत तिथे राहणार असेल, त्या टायमिंगला जातकाच्या जीवनात आंदोलन किंवा त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. उपकेतू हा केतूप्रमाणेच असतो, तो व्यक्तीला वैराग्य आणतो. आणि ह्या छायाग्रहाजवळ एकही ग्रह नाही. शुक्र आहे पण तो 17 अंशावर, म्हणजे तो त्याच्यापासून दूर आहे. तर या स्थानामध्ये यमघंटक, इंद्रचाप, उपकेतू हे 3 बिंदू आहेत. पण उपकेतू या ग्रहाचे वर्चस्व जास्त राहील, कारण तो 26 अंश 45 कक्षेवर आहे, म्हणजे रेखांशात. त्यानंतर पंचम स्थानामध्ये कन्या रास आहे. तिथे मांदी आणि गुलिक हे 2 उपग्रह आहेत. आणि तिथेच सूर्य, बुध आणि राहू हे 3 ग्रह आहेत. तर सूर्य 26 अंशावर आहे, बुध 13 अंश आणि राहू 13 अंशावर आहे. तर इथे गुलिक हा जो उपग्रह आहे तो 4 अंशावरती आहे, कुंभ नवमांशात गेला. हा बिंदू पंचम स्थानात असून हा चांगला बिंदू आहे. ज्यावेळी तो गोचरीने ग्रह तिथून जातील, ग्रहांच्या कारकत्वानुसार त्यांना चांगले फळ मिळेल. पण मांदी जी आहे, मांदी वृषभ नवमांशात आलेली आहे. आणि जी मांदी वृषभ नवमांशात जिथे आहे त्याच बिंदूमध्ये बुध व राहू हे दोन्ही ग्रह स्पर्श करत आहे. मांदी हा वाईट उपग्रह आहे. जेव्हा आत्ताच जसं मी मगाशी पण बोलली की जेव्हा गोचरीचं भ्रमण असेल, मग ग्रहांची चाल जशी असेल, तो किती दिवस इथे राहतोय त्या गोचर भ्रमणाप्रमाणे वाईट फलादेश मिळण्याची शक्यता असते, त्रास सहन करावा लागतो. मांदी हा उपग्रह निगेटिव्ह कर्म करतो अथवा करायला लावतो, किंवा कोणीतरी त्याच्या विरोधात करते. आणि हा उपग्रह कायमच हानिकारक असतो. आता इथे व्यवसायाचा प्रश्न होता जातकाचा, म्हणून बुध हा आपण नेहमीच व्यवसायाचा कारक म्हणतो. तो बुधच इथे मांदी या बिंदूवर पडल्यामुळे, कारण ज्या स्थानात आहे ते स्पर्श केलाय, त्यामुळे व्यवसायात हानी पोहोचण्याची शक्यता आहे. आता तिथेच राहू आहे, तर त्याच्या कारकत्वाप्रमाणे राहू हा अशुभ फलादेश देणार. राहू भ्रमात ठेवतो किंवा कन्फ्युजन असते, क्लिअरिटी नसते, ह्या गोष्टी घडू शकतात. पंचमात सूर्य देखील आहे, पण तो पुढे आहे, त्या बिंदूला स्पर्श करत नाहीये. त्यामुळे सूर्य त्यांच्या ह्याच्यामधून, त्या 2 उपग्रहांमधून सुटलेला आहे. त्याच्यानंतर षष्ठ स्थानात चंद्र एकटाच आहे. आणि आता हे छायाग्रहांपैकी सप्तम स्थानात वृश्चिक राशीत परिधी हा बिंदू हा उपग्रह आहे. हा जो परिवेश उपग्रह आहे तो ज्येष्ठा 1 म्हणजे धनु नवमांशात गेला आहे. परिवेश म्हणजेच परिवर्तन, नव्याने सुरुवात, हा एक शुभ बिंदू आहे. चंद्र व सूर्याच्या वलयाला परिधी म्हणतात. सूर्याच्या अंश आणि चंद्राचे अंश हे एकाच ह्याच्यावर आले तर हा योग निर्माण होतो. आणि त्यात चंद्र 2च तास असतो, सूर्य 1 दिवस असणार, त्या 2 तासामध्ये ती घटना त्या वेळात घडते. हे आपल्याला सरांनी
ज्या ज्या वेळी लेक्चर घेतलं त्या त्यावेळी 2-3 वेळा हे आपल्याला सांगितलेलं आहे. मग ते सूर्य आणि चंद्र एकाच राशीत असतील असं नाही, ते वेगवेगळ्या राशीत सुद्धा असू शकतात. तर आता आणि दुसरं म्हणजे परिवेश, म्हणजे भोवतालचा आजूबाजूचा भोवतालचा परिसर सुद्धा, कारण ते एक वलय असतं म्हणून. म्हणजे त्या समजा आता 5 डिसेंबरला सूर्याचं भ्रमण आहे. चंद्र समजा कोणत्याही राशीत, आता 5 डिसेंबरला वृश्चिक राशीत सूर्य वृश्चिकेत असेल तेव्हा हा योग होईल. चंद्र 16°40 ते 20° असेल. जेव्हा सूर्य 19°54 चालेल तेव्हा चंद्र सूर्य एकाच बिंदूला ज्यावेळी येतील त्यावेळी त्या स्थानासंबंधी जातकाला चांगला फलादेश मिळेल. त्यानंतर अष्टमात गुरु आहे, तो लग्नेश शुक्राला बघतोय. दशम स्थानामध्ये आपण ते हर्षल नेपच्यून कन्सिडर करत नाही म्हणून, आणि नवम भाग्यस्थानात हर्षल नेपच्यून त्याचा आपण या ह्याच्यामध्ये कन्सिडर करत नाही. दशम स्थानामध्ये धूम बिंदू आला आहे. तर धूम बिंदू हा कुंभ राशीत दशम स्थानात मकर नवमांशात पापांशात आहे. हा उपग्रह पापांशात आहे आणि हा बिंदू जिथे आहे तिथे सर्व धूम, ह्याचाच अर्थ काय, सर्व विस्कळीत होते, गोंधळ निर्माण होतो, मार्ग भेटत नाही. आता इथे जातकाला व्यवसाय हा त्यांनी जो प्रश्न विचारला त्या संबंधित जर बोलायचं तर आता धूम बिंदू हा अतिशय वाईट बिंदू आहे. तिथे आपल्याला मार्ग भेटत नाही, चिटिंग होऊ शकते. सरांनी एकदा सांगितलं की अज्ञात स्थळी घेऊन जाणे, अशा काही घटना घडतात. हा बिंदू घातक आहे, आंदोलन करणार आहे, उलट सुलट घटना घडवणार आहे. हा उपग्रह दशमात असल्यामुळे पिता, व्यवसाय आणि तत्सम स्थानासंबंधी अजून जे काही आपण त्या इतर गोष्टी ज्या बघतो त्या सर्व गोष्टींच्या फलादेशामध्ये कमतरता येणारच. हा बिंदू हानिकारक, त्रासदायक गोष्टी या घडवतोच. त्यात मंगळाची दृष्टी दशमावर आहे म्हणजे, आणि वृषभ लग्नाला मंगळ मार्केश असून त्याची दृष्टी, मग ही पण त्रासदायक ठरेल. तर आता व्यवसायाच्या दृष्टीने आपण जे मुद्दे छायाग्रहाप्रमाणे बघितले, तर धूम हा बिंदू काही बरोबर नाहीये दशमामध्ये. तसंच दशमेश शनी केतुयुक्त आहे. पुन्हा व्यवसायाचा कारक आपण नेहमी जो म्हणतो बुध, तो बुध राहूयुक्त झालाय. बुध राहूच्या डॉट युतीमध्ये आहे. पुन्हा शनी आणि केतूने दृष्ट आहे. त्यामुळे व्यवसाय न करता या जातकाने नोकरी निवडावी, कारण नोकरी षष्ठ स्थानामध्ये एकही वाईट बिंदू नाही आलेला आहे. आणि पुन्हा षष्ठ स्थानामध्ये षष्ठेश जो शुक्र आहे स्वतः, तो गुरुच्या दृष्टीत आहे. पुन्हा लग्नेश आणि षष्ठेश शुक्र गुरुच्या दृष्टीत आहे. गुरुची दृष्टी धनु राशीतून म्हणजे भाग्याच्या राशीतून शुक्रावर पडत आहे, लग्नेशावर पडत आहे, षष्ठेशावर पडत आहे. पुन्हा लग्न उत्कृतांशात म्हणजे पुष्कर नवमांशात गेलेले आहे. त्या सर्व दृष्टिकोनातून जातकाने व्यवसायाऐवजी नोकरी पत्करावी असं मी माझ्या अभ्यासानुसार हे कन्क्लुजन काढलं आहे. आता ही पत्रिका तसं पाहायला गेलं तर आपल्या नेहमीच्या याच्याप्रमाणे आपण जे बघतो तर दशम स्थान लग्नेश वृषभ लग्न आहे, मीन नवमांशे, शुक्र सिंह राशी, ते जातक अतिशय हुशार आहे आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा सकारात्मक आहे. लग्न मात्र लग्न शनी दृष्ट आहे, त्यामुळे काही गोष्टी मध्ये संघर्ष करावा लागला. कारण प्रकर्षाने जाणवणारे योग म्हणजे शनी केतू युक्त आहे आणि सूर्य राहू युक्त, बुध राहू युक्त. तर काही गोष्टींमध्ये जातकाला संघर्ष हा करावा लागला, तो आपल्याला इथे दिसत आहे. आता बुध आणि राहू
हे दोघे व्यवसायाच्या दृष्टीने जरी नाही तरी पंचमात पंचमेश बुध हा पुष्कर नवमाशात आलेला आहे आणि राहुयुक्त, त्यामुळे टेक्निकल किंवा डाटा सायंटिस्ट साठी ते त्याला उपयोगी ठरले दोन्ही पण ग्रह. प्लस गुरु म्हणजे गुरु धनु राशीतला गुरु आहे तो कोणाच्या म्हणजे फक्त शनीच्या दृष्टीत, शनीच्या 10व्या दृष्टीत आहे. तर शनी दशमेश पण तो भाग्येश पण आहे, भाग्येशाची गुरुवर दृष्टी आहे आणि गुरुने लग्नेश शुक्राला पाहिले. हा सर्व योग असा आहे. त्याच्यानंतर आता ह्या 2 गोष्टींनी म्हणजे एवढी ही पत्रिका मी हे केली आहे. तर छायाग्रहाविषयी माझं विवेचन झालेलं आहे आणि आपल्या नेहमीप्रमाणे फक्त आता इथे काय सप्तमेश चंद्राकडूनही आणि लग्नाकडूनही मार्केश मंगळ कर्केट निचेचा आहे आणि गुरु अष्टमात गुरु अष्टमात पण तो स्वतःच्या राशीत भाग्याच्या कारक राशीत आहे आणि त्याची लग्नेश शुक्रावर दृष्टी असून तो शनी दृष्ट आहे. आता दशमेश शनी जो जिथे आपण पिता वडील हे बघतो, तर शनी केतुयुक्त असल्यामुळे ह्यांच्या वडिलांचा फायनान्शियल प्रॉब्लेम झाला होता. सूर्य सुद्धा राहूयुक्त आहे, तर त्यांच्या वडिलांचे फायनान्शियल प्रॉब्लेम थोडे झाले होते. आता वृषभ लग्नाला हा जरी म्हणजे आपण म्हणतो ना वृषभ लग्नाला राजयोग कर्क शनी आहे, तर शनी पुष्कर नवमाशात आहे. शनीने जरी शनीने पंचम स्थानावर दृष्टी टाकले, बुधावर जरी दृष्टी टाकले, राहूवर जरी टाकले, तर शनी आणि बुध हे मित्रग्रह आहेत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात त्यांनी एवढी पुढे प्रगती केली. म्हणजे अगोदर मेकॅनिकल इंजिनियर असून नंतर त्यांनी डाटा सायंटिस्टची त्याच्यामध्ये मास्टर केलं आणि त्याच ह्याच्यामध्ये त्यांनी पुढे जाऊन मॅनेजर या पोस्टवर काम करत आहेत. आणि आता त्यांचा प्रश्न हाच होता की त्याच ह्याच्यामध्ये मी व्यवसाय करू का. तर व्यवसायाच्या दृष्टीने आपल्या पारंपरिकच्या याने पण आणि ह्या छायाग्रहांच्या दृष्टीने पण व्यवसायापेक्षा नोकरी जास्त चांगली असं मी म्हणेन. आणि आता प्रत्येकाने आपली मतं मांडावीत. माझं काही चुकलं असेल तर ते करेक्ट करून आपण मार्गदर्शन करावे. इथे सर्व ज्योतिष अभ्यासक आहे. काही विचारायचं असेल तर अवश्य विचारावं. सरोज खूप छान. हो, 100 पैकी 100 मार्क द्यायची इच्छा होती आहे. थँक्यू मॅडम. सगळं सरांमुळेच हा अभ्यास शक्य झाला. थँक्यू. सरोज तू जे कन्क्लुजन काढलंयस की नोकरीच करावी हे अगदी पटतं आहे, कारण इथे दशमेश शनीच मुळात बिघडलेला आहे केतूमुळे आणि व्यवसायाचा कारक बुध हा सुद्धा बिघडलेला आहे. पण इथं मेन दशमेश सुद्धा पाहणं जास्त गरजेचं आहे. जर पूर्णपणे बिघडलेला आहे आणि छायाग्रहानुसार तू सुद्धा जे सांगितलंस ते सगळं अगदी परफेक्ट व्यवसायाशी निगडीत ही पत्रिका तशी पाहायला गेली तर नाही आहे. नोकरीच ह्या जातकाला सुटेबल आहे आणि पुढे जो गेला जे डेटा सायंटिस्ट किंवा मॅनेजर म्हणून जो काही पुढे आला त्याला बुध राहू आणि मंगळ सुद्धा तेवढाच कारणीभूत आहे. जरी तो निचेचा असला तरी सुद्धा टेक्निकलकडे घेऊन जाण्यासाठी, कारण त्याला तृतीय स्थान हे पूरक आहे, त्यामुळे त्याला टेक्निकलकडे व्यवस्थित तो घेऊन गेलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या मनामध्ये व्यवसायाचे विचार येत आहेत, कारण तूळ राशी ही आपण बाजारातली राशी आहे असं म्हणतो. त्याची खूण पण तशीच आहे, तराजू घेऊन बसलेली, त्यामुळे त्याच्या मनामध्ये हे विचार येणं अगदी साहजिक आहे असं मला वाटतंय. त्यामुळे त्याला हो तू जे सजेस्ट केलंस की व्यवसाय नको नोकरी करावीस हे अगदी बरोबर आहे. हो बरोबर आहे. मंगळ त्याला हे टेक्निकल लाईन कडे घेऊन गेला. बरोबर आहे. मी बोलू मॅडम?
हो बोला ना मॅडम, बोला ना. हा, आता गोचरीचा शनी सध्या शनी आणि केतूवरून जातोय आणि त्या शनीची दृष्टी कुटुंबस्थानावर किंवा अर्थ स्थान जे आपण म्हणतो तिथे आहे. 7वी दृष्टी पंचमावर आहे आणि 10वी दृष्टी अष्टमावर आहे. त्याच्यामुळे रिस्क यांनी घेऊ नये, आर्थिक गुंतवणूक कुठेही करू नये असं मला वाटतं. हो मॅडम, बरोबर आहे. हो कारण बुध हा मार्केश सुद्धा आहे ना यांच्या हो कुंडलीमध्ये. हो, मार्केश हा, पण आहे. हो त्याच्यामुळे उगाच फसगत व्हायची किंवा तोंडघशी पडण्याची शक्यता आहे यांच्या ह्याच्यामध्ये. हो हम्म. म्हणजे आता गुरु येईल म्हणा तिथे मिथुनेमध्ये. हो, गुरुला गुरु बघेल, मिथुनेत येईल हा, जेव्हा. गुरुला गुरु बघेल. पण एक तर हा गुरु अष्टम स्थानी आहे आणि येणारा गुरु हा मार्केशाच्या राशीत राहील. त्याची पुन्हा हो चंद्रावर मॅडम. दृष्टी राहील. म्हणजे मन यांचं चलबिचल राहिलं तरी लॉंग टर्मचा विचार करता यांनी गुंतवणूक करू नये असं मला वाटतं. हो मॅडम, बरोबर आहे. गुंतवणूक करू नये, कारण जरी गोचरीचा शनी आता जरी मिनेतून पुढे पुढे गेला तरी पुन्हा तो वक्री होणार, पुन्हा मार्गे. आणि हा, तेच शनी केतू युक्त आहे मुळात. शनी केतू युक्त त्यामुळे असल्यामुळेच. त्यामुळे आणि व्यवसायाकडे हे करू नये जास्त. आणि मुख्य म्हणजे लग्नामध्ये दोन्ही वाईट बिंदू आले आहेत ना, हो घाण आणि व्यतिपात. हो हो म्हणजे आपण जे म्हणतो हात दाखवून अवलक्षण करून घ्या, तसं करू नये. हो त्या मुळात या जातकाने टेक्निकलची बाजू जी पकडलेली आहे, आता डेटा मग तो कुठल्याही प्रकारचा असो, कागदावरचा असो किंवा कम्प्युटर मधला असो, त्याच्यासाठी कारणीभूत ग्रह मला वाटते बुधच आहे, कारकत्व त्याचंच येतं. तर आणि तो उच्चीच आहे या पत्रिकेमध्ये. जरी राहुयुक्त असला तरी सुद्धा, शनी दृष्टीत जरी असला तरी सुद्धा, कारण शनी बुध हे मित्र ग्रह आहेत आणि पंचम स्थान म्हणजे शिक्षणाचं स्थान तिथे बुध उच्चित असल्यामुळे त्याला बरोबर त्याच दिशेला तो ग्रह घेऊन गेलेला आहे. जे त्यानं फील्ड पकडलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे. त्यामुळं पुन्हा आपण कन्क्लुजन वरती तिथेच येतो की त्यांनी व्यवसायाऐवजी जॉब मध्येच राहावं, तो तिथेच चांगली प्रगती करेल. हो, बरोबर आहे. आता या मॅडम आपण जातकाचा हर्षल स्वभाव नेप्च्यून. कसा असेल? बोलू का मी? हा, हो बोला बोला. बोला मॅडम, बोला. हा, आता अष्टक वर्गाचं जर मी काढलं तर षष्ठाला 30 गुण आहेत. हो मॅडम, आणि 30 गुण हा आहेत. दशमाला 25 गुण आहेत. हो आता बरोबर. षष्ठाचा आपण नोकरीचा विचार केला तर शुक्र बिनाष्टक पाहिलं तर शुक्र 4 गुण आहेत. म्हणजे तूळ राशीला, तूळ राशीत शुक्र आहे म्हणून. हम्म. आणि हो शुक्राने पण 1 गुण दिलेला आहे. हो आणि षष्ठात चंद्र आहे, बरोबर. चंद्राने सुद्धा 4 गुण दिलेत आणि चंद्राने पण 1 गुण दिलेला आहे. हो म्हणजे चंद्र हो आणि शुक्र तिथे दोन्ही गुण देत आहेत. हो पण तेच बरोबर जर आहे. कुंभ राशीत पाहिलं तर शनी भिन्नाष्टक, कारण तिथे कुंभ रास आहे. हो मग शनी तिथे भिन्नाष्टकामध्ये शनीने 2च गुण दिलेत आणि शनीने हो स्वतः काही शनीने गुण दिलेला नाही, हो 0 स्वतःला गुण दिला. 0 गुण दिला आहे. बरोबर आहे. फक्त म्हणजे तिथे बुधाने आणि लग्नानेच एक एक गुण, असे 2 गुण आलेले आहेत. हा, त्यामुळे दशम स्थान तर इथे म्हणजे अष्टक वर्गाप्रमाणे पण नाही जाते. हो आणि शुक्र ते पूर्ण बिनाष्टकामध्ये झालंय. हो जर पूर्ण गुण जर धरले तर चंद्राने सुद्धा 9 गुण दिलेत आणि शुक्राने सुद्धा 9 गुण दिलेत. म्हणजे हो बरोबर. आपल्या षष्ठ स्थानाला, म्हणजे षष्ठ हो स्थान हे पूर्ण बलवान झालेलं आहे. हो त्यामुळे नोकरीच्या तिथे दृष्टीने. नोकरीच करावी असं म्हणजे अष्टक वर्गाप्रमाणे तरी दिसतंय. हो हो मॅडम. हो अष्टक वर्गाप्रमाणे पण तसंच आहे. बरोबर आहे. हो हो दशमाला 25 आहे, षष्टला 30 आहेत. आणि जसं आता हो तुम्ही बोललात तसंच हो शनीने 4 मार्क, म्हणजे ऋषभ कुंभेला 2च आले, त्यांनी दशम भावाला 2च हो गुण आले. हो ते 2च गुण आहेत आणि शनीने स्वतः गुण दिलेलाच नाहीये. 0 गुण आहे. हा, शनीने पण स्वतःला गुण दिलेच नाही. गुण हो. पण आणि शुक्रामध्ये चंद्र असल्यामुळे चंद्राने 1 गुण दिलाय, शुक्राने पण 1 गुण दिलाय आणि हो टोटल गुण शुक्राने पण 9 गुण दिलेत, चंद्राने 9 पण गुण 9 दिले. गुण हो, दिले. 12 पैकी 9 गुण दिले. 9 बरोबर दोघांनी आहे. दिले. त्यामुळे 9 गुण षष्ठ स्थान पूर्णच चांगलं बलवान झाले. झालेलं आहे, बलवान झालं. हो मॅडम बरोबर. आपण जे मकर, सॉरी मंगळ जो आहे कर्केमधला
त्याच्यामुळे हा जातक टेक्निकल कडे गेला असं म्हणतोय. पण आता आपण हर्षल नेप्च्यूनचा विचार करत नाही म्हणून, पण त्यांची पण दृष्टी त्याच्यावर आहे, त्याच्यामुळे तो त्याच्यामध्ये जास्त पुढे गेला किंवा जास्त चांगल्या पद्धतीने तो त्याच्यामध्ये कार्य करतोय असं मला वाटतं. हो मॅडम, हर्षल पण आहे ना पुष्कर्ममोक्षात आलाय हर्षल आणि नेप्च्यूनची दृष्टी आहे ना, हो. त्याच्यामुळे ते हं. पुशअप मिळालं त्यांना त्याच्यासाठी पुढे जाण्यासाठी. हो हो पण हर्षल मंगळाराम चंद्राकडून पण पण टेक्निकल दशमात ठरलाय. येतो तो. हा मंगळ चंद्राकडून सुद्धा दशम स्थानात येतो, तिथे सुद्धा तो त्यानं काम दाखवलंच आपलं. हो हो जरी कर्केचा बरोबर असला आहे. तरी सुद्धा तो चंद्राकडून दशमात आहे. चंद्राकडून हो दशमत हो आलाय. हो 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 बरोबर आहे. मॅडम, या पत्रिकेत लग्न बिंदू लग्नेश हा उत्कृष्ट अंशामध्ये मीन नवमांशात गेला, त्यामुळे तो बलवान झाला त्याचा लग्नेश. त्यामुळे या व्यक्तीने छान प्रकारे प्रगती केली. आता आणि दुसरी गोष्ट, ह्या पत्रिकेत पुष्कर नवमांश बुधाला, शनीला, अजून राहू राहूला, राहुला हर्षल. पण मिळालेला आहे. हो म्हणजे 4 पुष्कर नवमांश झाले, त्यामुळे त्याचं आपोआपच बळ वाढलं पत्रिकेचं. हो, मुळात लग्नाला पण पुष्कर नवमांश मिळालाय. लग्न बुध, राहू, हो हर्षल आणि शनी हो या हा, हो त्यामुळे त्याचं एकदम पत्रिकेचं बळ वाढलं. पण ह्या शनी केतू प्लस हो राहू, सूर्य आणि बुध ह्यामुळे सूर्य हो थोडस दर्जा तो किंवा कष्ट त्याला थोडा झालेत. हो पुन्हा हा मंगळ आहे पराक्रम स्थानी, तर त्यांनी पण आपला पराक्रम दाखवला दाखवलं. टेक्नॉलॉजीमध्ये, ह्याच्यामध्ये. तर आता जेव्हा गुरु हा तृतीयात आता आहे आणि हा जेव्हा काळ बिंदूवरून जाईल, तेव्हा त्याला म्हणजे द्वितीय स्थानाचे फळ मिळतील. पुन्हा 12 म्हणजे 12व्या स्थानात जो शनी भ्रमण आता चालू आहे त्याचा पण केंद्र योग होईल. त्यामुळे त्याला इथे थोडं लक्ष द्यायला लागेल. पुन्हा हो हो मॅडम. चतुर्थ स्थानात म्हणजे सिंह राशीत हे सगळे बिंदू जे आलेत आपले, मघा हो मघाचा यमघंट कुंभ केतू हा हा, हे आणि मघा 1, इंद्रजाप. मघा 4 आणि हो दारिद्र्यांश उपकेतू हा एक 26 अंशात उत्तरा फाल्गुनी मध्ये 4 आहे. तो पण एक म्हणजे ही चतुर्थामध्ये त्याचे बरेच वाईट बिंदू आलेत. त्यामुळे चतुर्थ, द्वितीय आणि सप्तम हे तिन्ही आणि लग्न म्हणजे वृषभ रास, हे तिन्ही वृषभ रास, मिथुन रास, सिंह रास आणि वृश्चिक रास, म्हणजे 1, 2, 4 आणि 7 हे सगळे स्थान त्याचे बिघडलेत. उपकेतू मॅडम 26-45 धनु नवमांशात जाते. हो, धनु नवमांशात जातो. हो, धनु नवमांशात जाते. तो चांगला बिंदू म्हणजे उपग्रह वाईट आहे, पण त्याला नवमांश धनु आहे. नवमांश बिंदू चांगला. मिळालाय. हो 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 हो. या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल काय अंदाज करता येईल? अ, हे जे व्यक्ती आहे ना, ती अतिशय म्हणजे धार्मिक आहे, धार्मिक प्रवृत्तीची. आणि काय म्हणतात त्याला, म्हणजे अशी चांगली आहे दिसायला, पण व्यवस्थित आहे आणि स्वभावाने पण व्यवस्थित आहे. आता मॅडम, ह्याचे जे मध्यबिंदू येत कोऑपरेटिव्ह आहेत, नेचर आहे, कोऑपरेटिव्ह नेचर आहे त्यांचं. ह्या हा बोला पत्रिकेत जे ना. मध्यबिंदू दिले आहेत त्याच्यात भावलुप्त झालाय मिथुन आणि धनु, बरोबर ना मॅडम? आपण मॅडम भाव मध्य बघतो ना, तर लुप्त झालेले भाव सिंह आणि कुंभ आहे भाव मध्यानुसार. सिंह आणि कुंभ आहे. हो हो कुबल हो. मॅडम ती लावताय का? भावमध्य आता ह्याचे जे भ्रमण ह्याचं जे भ्रमण होतील ते पुन्हा डबल इफेक्ट देतील कर्केला आणि मकरेला. कर्केला आणि मकरेला.
तर तिथे डबल इफेक्ट होतील ग्रहांच्या भ्रमणाच्या वेळेस. त्या त्या भावामध्ये त्या त्या अंशावर जेव्हा ग्रह येतील तेव्हा ग्रह तो जातील. इफेक्ट देणार. हो, हो हो त्याच्या त्याच्या कारकत्वाप्रमाणे आणि त्या स्थानानुसार आणि नुसार, राशी हो. तत्वानुसार फलादेश मिळेल. हो, आता आपण त्याच्यावर दशा बघायच्या का मॅडम, का चालू राहू दशा द्यायचं? मॅडम मी दशा नाही काढल्या. दशेवर ऍक्च्युली फक्त ओके. छायाग्रहावरचं होतं, पण तरी ओव्हरऑल हे केलं, पण दशेवर काही हो मी हे हो. केलं नाही. नाही, हे डिटेल्स आलेत ना म्हणून विचारते. हो हो हो, विवाहित नाही. आहे का? काय मॅडम? विवाहित हा आहे? नाही नाही मॅडम, विवाहित नाहीये. अद्याप विवाह नाही झालाय. भावंड? आहे, भावंड आहे. भावंड पण शिक्षित आहे चांगले. मी बोलू का? हो हो, बोल. आता चतुर्थ स्थानामध्ये जे बिंदू ते सांगितलेस तू सगळे जे त्रासदायक आहेत. आता ह्यांनी उद्या जरी आता तुला प्रश्न विचारला की व्यवसाय करू का, म्हणून उद्या एखादी जागा घेऊन जरी ह्यांनी व्यवसाय चालू करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा स्थावरचा आपण जो बघतो मंगळ तो सुद्धा नीचीचा आहे, ज्येष्ठेचा हो आहे. शिवाय हो चतुर्थामध्ये आलेले बिंदू सुद्धा त्रासदायक आहेत. म्हणजे उद्या ह्यांनी जागा घेऊन स्वतःचा व्यवसाय चालू करायचा जरी प्रयत्न केला तरी त्याच्यामध्ये त्याला कष्टच तिकडूनही येणार आहेत. भले जरी हो शुक्र असला चतुर्थामध्ये लग्न कुंडलीनुसार तरी सुद्धा तिथले उपग्रह जे तू सांगितलेस ते आणि शिवाय मंगळ हा सुद्धा बघणं गरजेचं आहे. ते सुद्धा त्याला तिथे असं फारसं लाभ देतील असंही काही दिसत नाहीये. त्यामुळे पुन्हा परत उपग्रहानुसार म्हणा किंवा आपल्या पारंपरिक नुसार म्हणा किंवा अजूनही बाकीच्या ज्या पद्धतीनुसार बघायला गेलं तरी सुद्धा पुन्हा फिरून आपण तिथेच येतो आहे की व्यवसाय ह्या व्यक्तीसाठी फारसा लाभदायक ठरणार नाहीये. हो हो, बरोबर आहे. फक्त जेव्हा इंद्रचाप बिंदू म्हणजे इंद्रचाप उपग्रहावरून हा, जेव्हा ग्रह जातील शुभ अशुभ त्यावेळी काही थोडासा सुखात फायदा येईल. येऊ पण पुन्हा शकतो. बरोबर. त्यानंतर त्यानंतर पुन्हा लगेच 26 अंशावरती उपकेतू हा ग्रह आहेच. त्यामुळे तो बरोबर. तेवढाच कालावधी त्यांना हे वाटेल. त्यानंतर रिलीफ पुन्हा मिळेल त्याच्यामध्ये. हो बरोबर. हो हो. मॅडम दशा आता गुरुमध्ये राहूची चालू आहे 27 पर्यंत. अच्छा. त्यामुळे राहू दशा तर त्याला काही बदल करू दे, म्हणजे काहीतरी बिघडल्यासारखंच होईल ना. म्हणजे त्याला भास किंवा त्याला वाटतंय की आपण व्यवसायात जावं किंवा काय, तर ते राहू हो, होऊ देणार राहू. नाही ना, होऊ देणार हम्म नाही ते. हम्म. म्हणजे भरकटल्यासारखी अवस्था होईल त्याची. हो म्हणजे हो आता हो जून 27 पर्यंत गुरुत राहू आहे, म्हणजे महादशा चांगली आहे पण राहू नाही ना, 27 पर्यंत तो नाहीच देणार आहे. आणि मुळात आपण दशमस्थान नाहीच आहे, म्हणजे व्यवसाय दिसतच नाही त्याच्यामध्ये. आणि आता दशा पण नाही चांगली. हो, बरोबर आहे. हम्म. पण मुळात राहूची नाही, त्यामुळे पुढच्या दशा काढण्यात काही तसा पॉइंट नाही ना. बरोबर बरोबर आहे मॅडम. अजून कोणाला बोलायचं असेल तर बोलू दे. मॅडम मी बोलू का? हो, बोला ना मॅडम, तुमचीच वाट बघते, बोला ना. हा, नमस्ते मॅडम. तुम्ही ज्या पद्धतीने सगळं बिंदूच्या ह्याच्यावर आपण जे विश्लेषण केलं ते खूप छान केलं. म्हणजे अगदी पूर्णपणे त्याचा नवमांश काय, त्याचे जे काही त्याचे अंश आहेत, कला आहेत आणि केव्हा त्याचं हे भ्रमण होतं, रवीच्या भ्रमणाचा पण अभ्यास झाला. त्याबद्दल हो थँक्यू तुमचे. मॅडम, थँक्यू थँक्यू. आणि आता या हो हो, कुंडलीबद्दल सांगा मॅडम. सांगते. हा, मॅडम कसं आहे की ह्याचं लग्न आणि ह्याची राशी हे हो, दोन्ही पण बरोबर. शुक्राचे आल्या. म्हणजे शुक्राची राशी तसं बघायला गेलं तर आपण कलेसाठी किंवा आणि नाही का एक डेलिकेट अशा पद्धतीने म्हणतो. हो पण आता इथे लग्नेश जो आहे तो शुक्र आहे आणि तो षष्ठात पडलाय.
म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे तो जॉब किंवा बिझनेस या संदर्भातच आहे. पण त्याचबरोबर सांगते लग्न शुक्र जो आहे तो चतुर्थात आहे. जातक हा नेहमी सुखासाठीच प्रयत्न करणारच असेल. कारण तशाही शुक्राच्या राशी आणि शुक्राच्या राशी ह्या कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त त्यांना लाभ, पैसा किंवा त्याच्यानंतर सुख कसं मिळवता येईल याच्याकडे त्यांचा कल जास्तीत जास्त असतो. त्याच्यानंतर हो तुम्ही सांगितलं मॅडम. की टेक्निकल ह्याच्याप्रमाणे आहे तर निश्चितच की कसं मॅडम आहे की शुक्र चतुर्थात आहे. हो मग मी चतुर्थातच म्हटले मॅडम, सिंहेमध्ये. त्याची दुसरी राशी षष्ठात आहे असं म्हटलं मी, शुक्राची राशी. आणि शनी केतू जो लाभात आहे त्याची पंचमावर दृष्टी, त्याचबरोबर पंचमात रवी आहे, राहू आहे, बुध आहे. रवी, राहू आणि शनी केतू म्हणजे शनीची पंचमावर पण दृष्टी आहे, रवीवर पण आहे. तो टेक्निकल फॅक्टर माझ्या दृष्टिकोनातून तो पण तितकाच महत्वाचा आहे. पण पंचमात बुध आहे आणि तो त्याच्या उच्च राशीचाच आहे. म्हणजे हो कन्येचा बुध हा खरंच. डेफिनेटली पहिली प्रायोरिटी ही त्याची डेटा सायन्स त्याच्याकडे, म्हणजे तुम्ही जे म्हटलं डेटा सायन्सच्या ह्याच्यात, तर हो ते आहे. शिवाय रवीचा संबंध हा सुद्धा सायन्सशी येतोच. त्याच्यामुळे जातक याच्याकडे जास्तीत जास्त त्याचा कल आहे. ह्या गोष्टी तर झाल्या. पण आता इथे पुन्हा आपण म्हणजे नेहमीचा हा मुद्दा एक आला की राहू केतू हे फ्री असावेत. ते कोणाबरोबर नसलेले चांगले. अदरवाईज ते भाव पण ते ग्रह पण ते डिस्टर्ब करतात. मग आता इथे राहू बरोबर रवी बुध आलाय आणि शनी बरोबर केतू आलाय आणि या शनीची दृष्टी लग्नावर पडतीच आहे. लग्नावर. तो हो जरी वृषभ लग्नाला शनी योगकारक असला तरी सहकार्य. शनीची ही दृष्टी डेफिनेटली त्याला काही ना काहीतरी त्रासदायक तर ठरतेच. आणि शिवाय तिथे तुम्ही सांगितल्याप्रमाणे कालबिंदू आणि मला वाटतं व्यतिपात बिंदू हे व्यतिपात दोन्ही पण बिंदू तिथे आहे. आलेलेच आहे. हा आणि हो आणखीन एक मी एक ऑब्झर्व केलं की लग्न हे गिधाड मध्ये आलेलं आहे. सो डेफिनेटली हो लाईफ मध्ये म्हणजे एक्झॅक्टली तो पिरियड मला हे नाही मिळाला भरारी. आता, पण लग्न गिधाड हो म्हणजे केव्हा तरी ही उंच उडी जरी भरारी घेतलेली असेल, घेण्याचे. हो हो जरी हो भरारी ती घेतली तरी व्यवसायाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा काही तर केव्हा ना केव्हा तरी हा अपडाऊन तर डेफिनेटली असणार आहे. त्याचबरोबर 2, 6, 10 या पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये मॅक्सिमम ग्रह आल्यामुळे म्हणजे आता इथे आपण राहू धरत नाहीये पण रवी बुध हो पण आहेत तिथे. सो डेफिनेटली लवकरात लवकर पैसे मिळवण्यासाठी लवकरात लवकर नोकरी ह्या जातकाला मिळालेली असेल असं आपण इथे म्हणू शकतो. त्याच्यानंतर हो अष्टक मॅडम. वर्गाप्रमाणे जरी बघितलं तर जातकाला लग्नात 33 मार्क आहे. हो जातकाचा हा जो पॉझिटिव्ह अप्रोच खूप चांगला आहे. कारण तिथे त्याच्यानंतर जातक पराक्रम त्यासाठी देखील तिथे देखील 37 मार्क्स आहे आणि या हो कुंडलीतले हायेस्ट मार्क जातकाला त्याच्या पराक्रम स्थानामध्ये आहे. हो सो मॅडम आयदर बरोबर आहे. पराक्रम और आयदर भावंड यांच्यापैकी कुठल्या हम्म. ना कुठल्या ह्याच्यामध्ये इथे हे जातकाला फळ मिळणारच आहे. आणि त्याप्रमाणे त्याला मिळालंच असेल कारण तिथे बिंदू पण जो आलेला आहे तो मला वाटतं अर्धप्रहर आहे. सो तो पण हो म्हणजे अर्धा काही प्रहर निगेटिव्ह आहे. बिंदू निगेटिव्ह बिंदू असा नाहीये. आता नाही राहिला प्रश्न पॉझिटिव्ह आहे. जातकांनी नोकरी करावी का व्यवसाय, तर मग त्याच्याप्रमाणे इथेही पाहिलं तर आता मागे बरेचसे पॉईंट कव्हर केलेच आहेत तृप्ती मॅडमनी आणि आणखीन बऱ्याचशा मॅडमनी कव्हर केलेले आहेत. तर षष्टामध्ये 30 मार्क्स आहेत आणि दशमामध्ये 25 मार्क्स आहेत. अष्टवर्गाप्रमाणे पण आपल्याला हे क्लिअर होतच आहे. पण हो त्याचबरोबर दशमेश शनी हा जर व्यवसायाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर तो केतू बरोबर आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. सो हो डेफिनेटली इथे जातकाला प्रॉब्लेम येईलच. त्याच्यानंतर आणखीन एक की 1, 5, 9 म्हणजे आपल्याला कुठेही म्हणजे जर जातकाने व्यवसाय करायचा डिसिजन घेतला तर माझ्या दृष्टिकोनातून मला असं होतं की 1, 5, 9 पण पाहायला पाहिजे. 2, 6 धातू पाहतो आपण की व्यवसायासाठी, पण 1, 5, हो 9 का तर तो जातकामध्ये सामर्थ्य किती आहे त्यापैकी आपल्याला गुरु तर मिळाला आहे. पण या 1, 5, 9च्या ह्याच्यातला मंगळ बघा कर्केमध्ये गेलेला आहे आणि हो सिंह राशीचा स्वामी जो आहे तो इथं डिस्टर्ब झालेला आहे. सो मला असं वाटतं की हा एक विचार खूप महत्वाचा आहे की जातकाला इथे जर त्यांनी बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जरी पुढे जाऊन विचार केला तरी इथे त्याला प्रॉब्लेम्स नक्कीच येतील. आता असं म्हणतात की बऱ्याचदा आपल्याला कुठल्या दशा येतात हे काही आपल्या हातामध्ये नसतं. हो 2011 बरोबर पर्यंत आहे. राहूची दशा होती. दॅट मीन्स जातक काही फार मोठा नव्हता त्याच्यामध्ये. आणि हो नंतर जी जातकाला दशा लाभली ती गुरुची दशा लाभली आणि गुरु अजूनही 2027 पर्यंत आहे. सो म्हणजे ही हो दशा आणि गुरु म्हटलं तर गुरु स्वराशीचा आहे, अष्टमात आहे. सो डेफिनेटली त्याच्यामुळे जातक इथे आध्यात्मिक व्ह्यू त्याचा आहे. खरं तर शुक्राच्या राशीची लोक आणि आध्यात्मिक व्ह्यू, पण इथे गुरु मात्र चांगल्या पोझिशनला आध्यात्मिक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. त्यामुळे जातकाच्या या गोष्टी निश्चितच चांगल्या असतील. त्याच्यानंतर हो इथे जो मॅडम बरोबर. आहे की मार्केश जरी पंचमात बुध उच्च राशीचा असला तरी इथे बुध हा मार्केश आहे आणि मंगळ हा सप्तमेश आहे आणि तो पण हो मार्केश आहे. हो आणि या हो मार्केश मंगळाची ह्या पराक्रमेश चंद्रावर दृष्टी आहे. मला असं वाटतं हा पॉइंट पण आपण कन्सिडर केला पाहिजे.
आणि त्याचबरोबर धनेश जो बुध आहे तो पण राहू बरोबर आहे. सो एक जॉब चालला आहे तो एक सेफ्टी फॅक्टर आहे. जर तो त्यांनी जर तिथे लक्ष नाही दिलं, सो डेफिनेटली जे आपण बिंदू आपण इथे पाहतोय की इथे कुठला मृत्यू धनस्थानामध्ये मृत्यूबिंदू आलेला आहे. सो या पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा त्यांचं भ्रमण होईल तर हा जातकाला त्रासदायक होऊ शकतो. आणि आत्ताही तसं गोचरणी मीनेतून जे ग्रह चाललेले आहेत तर तीच म्हणजे इथे पंच सॉरी लाभामधला शनी आणि केतू इथे तर आहेत आणि ओरिजिनली आता सुद्धा गोचरणी तिथे त्यांचं भ्रमण आहे. म्हणजे ओरिजिनल शनीची हो लग्नावर दृष्टी तर आहेच, प्लस गोचरणी सुद्धा हा शनी इथं आता डिस्टर्बन्स येणार आहे आणि हो पंचम स्थानावर पण त्याची दृष्टी आहे आणि तीच दृष्टी त्याची गुरुवर पण आहे. सो जातकाला जर आत्ताच्या बरोबर. पिरियडमध्ये हे असं जर वाटत असेल की मी बिझनेस करावा, कारण 9 जानेवारी 2025 पर्यंत गुरुमध्ये मंगळ होता आणि हा गुरु म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी त्याची धडपड चालू होती. त्याच्या इन्व्हेस्टमेंट हम्म. म्हणजे इथे पुन्हा व्ययस्थान आलं, व्ययश मंगळच आहे आणि त्याच्या हो नंतर 2027 पर्यंत गुरुमध्ये राहू आहे. राहू पंचमात आहे. तर त्याच्यामुळे जातकाला ते एक भ्रमिष्ट तो एक वाटू शकतो की हो म्हणजे मी इथे हे करू शकतो, पण ते सक्सेस मिळेलच असं नाही वाटत. त्याच्यानंतर जातक सायंटिस्ट आहे. ही गोष्ट त्याच्यामध्ये मला एक पॉईंट इथे असा मेन्शन करावा वाटतो की जेव्हा भाग्यामध्ये हर्षल असतो, आता इथे आपण हर्षल कन्सिडर नाही करत, पण भाग्यातला हा हर्षल आपल्याला सायंटिस्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा रिसर्चच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, त्याचबरोबर पंचमातला राहू हा देखील आपल्या रिसर्चच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हेल्पफुल ठरतो. सो हे राहूचे पॉझिटिव्ह पॉईंट पण आपण विसरून नाही हो चालणार. पॉझिटिव्ह पॉइंट आहे. आणि राहू आणि हर्षल दोन्ही पण पुष्कळ नवमोशात आहेत. हा, आणि ते एकमेकांच्या नवपंचम मध्ये आले. हो सो हे बरोबर. एकमेकांना पॉझिटिव्ह ठरतील ना, की त्यांना ते त्रासदायक ठरतील. सो इन हो अशा पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर जातकाला जॉब करून त्याच्यामध्ये हे चांगलं सक्सेस मिळू शकतं. बस. थँक्यू मॅडम. हो मॅडम. हो हो मॅडम. धन्यवाद मॅडम, छान विश्लेषण केलं. थँक्यू मॅडम. शनीची महादशा सुरू होणार आहे यानंतर, त्याबद्दल काही कोणी मार्गदर्शन करेल का? मी महादशा काढल्याच नाही, त्यामुळे आता कोणाकडे असेल तर त्यांनी जरा त्याच्यावरती बोलावं, मार्गदर्शन करावं. मॅडम, जरी शनीची महादशा चालू होणार असली तरी आपल्याला मूळच्या शनीला विसरता कामा नये असं मला वाटते. तो मूळचा शनीच खराब असल्यामुळे जरी शनीची महादशा चालू झाली तरी त्याला व्यवसायामध्ये तो किती स्थिरता देईल आणि किती प्रगती देईल हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि आपले सर नेहमी सांगतात की कुठलीही पत्रिका बघायची असेल तर बुध आधी तुम्ही तपासा. इथं हो बुध जरी उच्चीचा असला, त्यानं नोकरीचा जो मार्ग पत्करलेला आहे तो योग्य आहे, पण तोच बुध हा त्याला व्यवसायाकडे घेऊन जाताना तो राहुयुक्त आहे हे आपल्याला विसरून चालणार नाहीये. त्यामुळे शनीची आणि महादशा तुम्ही म्हणतायत ती जरी आली तरी त्याला ती तितकी फलदायी ठरेल असं मलाही वाटत नाही. हो, पण शनीत राहू पण हो 2 वर्ष आहे आणि परत शनी सुरू झाला शनीत शनी 3 वर्ष आहेत. म्हणजे 5 वर्ष ही व्यवसायासाठी किंवा असं नाहीच होणार आहे ना. नाहीच नाहीच म्हणजे म्हणावं लागणार. फसवणूकच होणार आहे. कारण हो हो, शनी चांगला नाही, राहू तो चांगला स्वतःच नाही, बुधही भ्रमिष्ठासारखा चांगला नाही. वागेल, त्याचं भ्रम आता होईल त्याला थोडक्यामध्ये. तर राहू तो भ्रमिष्ट करतोय, पण ते करतोच करतो हो. करू न होता व्यवस्थित जर नोकरी चांगली ठेवली तर चालू राहील. कारण जर सूक्ष्मांश बघितले तर फक्त एकच सूक्ष्मांश त्याचा उग्रांश म्हणजे मंगळ उग्रांशात आहे. बाकी हो हो, सगळे सूक्ष्मांश चांगले चांगले आहेत हो. आणि चांगले जरी त्यानं म्हणजे नोकरी बदलायचा जरी प्रयत्न केला, कारण मंगळाची दृष्टी आहे षष्ठ स्थानावरती, हो त्यामुळे आहे. जरी त्यांनी बदलायचा विचार केला तरी त्याला नोकरी मिळत जाईल चांगली. हो त्यामुळे हाही चांगलं एक भाग आहे हो. त्याच्यात होत राहील ना त्याला, म्हणजे हो पुढे हो हो, हो. म्हणजे होप्स ठेवायला चान्सेस आहेत. भविष्य हो चांगलं हो, आहे, फक्त ते नोकरीत आहे, व्यवसायात नाही. नोकरीत आहे हो. हा. जसं हो जसं आणि मंगळाचं बरोबर. भ्रमण येईल तसंही आणि रवीचं भ्रमण, ह्या दोन्हीचा विचार करता जरी त्याला नोकरी बदलायची ठरवली तरी सुद्धा त्याला मिळत जाईल चांगली. हो मिळत जाईल. हो आणि शनी पण आहे ना, शनीची दृष्टी म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर मुळात हो शिक्षण हो झालं तर शनीची हो, दृष्टी कॉम्प्युटर रवी सुद्धा असल्यामुळे कॉम्प्युटरकडे घेऊन जातो. हो रवी कॉम्प्युटर मध्ये आहेच, पण मेकॅनिकल हो इंजिनियर हो, शनीचा पण संबंध आला म्हणजे शनीचा शिक्षण पण इकडे संबंध आहे, घेतलं. मंगळाचा पण आहे. हो हो हो, आणि 20 राशीत असल्यामुळे कसं शिक्षण एकीकडे झालं, नंतर दुसरं शिक्षण आणि नोकरी वेगळीकडे, असं तो बरोबर सगळं काही पडला ना. बरोबर. हो पण बरोबर मॅडम आहे असं मुद्दे वाटतं मॅडम. अं, मॅडम
ह्याचा हा बुध आहे हा उच्च स्थानात आहे, स्वराशीत आहे, सूर्यासोबत आहे आणि मंगळ त्याचा लग्नबिंदू बलिष्ठांशामध्ये आहे, मंगळ पराक्रमेश आहे आणि गुरु त्याला पैसा भरपूर देत आहे आणि धनस्थानाला बघतोय त्याच्यामुळे पैसा येतोय. त्याच्यामुळे ह्याचं काय होत आहे की राहूमुळे ह्याला व्यवसाय करावासाच वाटतोय आणि हा करेल. आणि मग तो व्यवसाय करेल आणि नंतर मग त्याला ते फल मिळेल की त्याचं नुकसान होईल. हो मॅडम, जातकाचा प्रश्नच असा आहे की व्यवसायात यश मिळेल का, हो, कारण व्यवसाय की करू का. त्याला पैसे व्यवस्थित येत आहे, त्याला बळ आहे, त्याचं डोकं शार्प आहे, मंगळ सपोर्ट करतोय आहे त्याला पराक्रमेश असल्यामुळे, पराक्रम स्थानात असल्यामुळे आणि बुध स्वस्थानात असल्यामुळे त्याला व्यवसाय करायची खूप इच्छा होते आहे आणि तो करून घेईल, म्हणजे कोणाचं ऐकणार नाही आणि करेल तो आणि नंतर मग त्याला लॉस होईल. मलाही असंच वाटतंय मॅडम. हो, आणि मग मलाही तिथे असंच वाटतंय धनस्थानात परत मृत्यू कारण आहेच ना. त्याचा मग हा मंगळ शनीचा इफेक्ट येईल, मग राहूचा इफेक्ट येईल, कारण राहू हा अभ्यास देणार त्याला आणि शुक्र चतुर्थात असल्यामुळे, सिंहेत असल्यामुळे तो पण त्याला बळच देतोय की कर 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 म्हणून. त्याच्यामुळे तो करेल आणि नंतर मग फसेल. आणि दोन्ही राशी बघायला गेलं तर आणि लग्न आणि रास हे दोन्ही शुक्राचे आहे आणि शुक्राची रास ही मोहाकडे आकर्षित होणारी आहे, त्यामुळे तो पैशाचा मोह असू दे किंवा अगदी कुठलाही मोह बरोबर. असू हो दे, हो, त्यामुळे अगदी सुद्धा बरोबर. त्याला ते सारखं वाटत राहणार आहे की आपण जॉब करावा. आणि आता जसं ह्या मॅडमनी सांगितलं तसं ह्या मोहाला बळी पडून तो चुकू सुद्धा शकतो आणि तेव्हा त्याला रिअलाइज होईल की आपण नको होतं हे करायला. त्यामुळे त्याला सल्ला देताना हाच सांगावं की बाबा तू मोहाला बळी पडू नकोस, तू आहे तुझं उत्तम चाललेलं आहे, त्याच्यामध्ये तुला यश मिळणार नाही, तर तू आपल्या नोकरीमध्येच तुला चांगली प्रगती आहे तर तू तिथेच राहा, असं त्याला कारण व्यवस्थित त्याला गुरु इतकं छान सांगितलं. सपोर्ट करतोय, सिंह नवमांशात आहे आणि अग्नी राशीत आहे, त्याच्यामुळे तो शुक्र आणि गुरु दोन्ही त्याला सपोर्ट करतायत. आता तुम्ही जे सांगितलं ना 1-5-9, त्यामुळे माझ्या एकदम लक्षात आलं की शुक्र आणि गुरु हा खूप सपोर्ट करतोय आणि देतो पण आहे, त्याला पैसा भरपूर देतोय. त्यामुळे त्याला विचार असे येत आहे की मला हे करायलाच पाहिजे, कोणी सांगताय तर तो ऐकणार नाही आणि सुरुवात करेल आणि नंतर मग शनी केतूचा इफेक्ट होईल. हो, तुळेचा चंद्र आहे आणि चंद्र लग्न पण आणि बिझनेस हो, सगळं सबला सोबत आहे. सोबत येईल. मग त्याचं मॅरेज होईल, इकडे व्यवसाय टाकेल आणि मग इकडे फसगत सुरू होईल. तुम्ही कितीही सांगितलं ना मॅडम त्यांना की व्यवसाय करू नको, तरी तो ते करणार. बरोबरच हो, आहे कारण की तुळेचा त्याच्या चंद्र आहे, बरोबर आहे, राशी त्या आल्या की आकर्षण आणि करणार. शुक्राचं लग्न आकर्षणीय असते. एक खरं मिनिट आहे. बोलू का? त्या राहू लग्न बुधी सिंह आणि मध्ये, सिंह राहू राशीत आहे. आणि बुध आणि राहू जडत्व योग पण येतो ना, तो कोणाचं ऐकणारच नाही. हो, आणि डॉट इथे मॅडमना बुधवार बोलायचंय आहे. काहीतरी, त्यांना बोलू हो देत. हो, हळदणकर मॅडमना मॅडम बोला बोलायचं. ना, बोला. हा, हळदणकर मला मॅडम फक्त बोला ना. एकच पॉइंट सांगायचा आहे, कारण मी सगळे सूक्ष्मांश मांडले नसल्यामुळे मला टोटल विचार करता येत नाही. पण इथे आत्ताच्या क्षणाला त्याला जे वाटतंय त्याचं कारण असं आहे की एक तर शनीवरून शनीचं भ्रमण चालू आहे, गुरुवरून मिथुनेत गुरु आहे आणि जन्मस्थ धनुमध्ये गुरु आहे, त्यामुळे गुरुवरून पण गुरुचं भ्रमण चालू आहे. आणि आता ज्यांनी कोणीतरी एकाने असं सांगितलं की या जातकाचे सगळे सूक्ष्मांश हे चांगले आहेत, फक्त मंगळ उग्रांशामध्ये आलाय. आता मंगळ उग्रांशामध्ये आलाय याचा अर्थ मंगळ वाईट आहे असं आपल्याला घेता येत नाही, कारण मेकॅनिकल इंजिनियर मध्ये जो व्यक्ती उतरणार आहे त्याची कृती ही ऍग्रेसिव्हच असणार. तो थोडासा ऍग्रेसिव्ह असणं हे तिथे व्यवसायामध्ये कोण उतरू शकेल, ज्याच्या मनगटात धमक आहे तोच त्याचे प्रयत्न करेल. सेकंड थिंग अशी वाटते की त्याचं लग्न हे बलिष्ठांशामध्ये आहे आणि लग्न या लग्नाला शनी हा योगकारक आहे आणि तो योगकारक शनी लाभात जाऊन बसलेला आहे. त्यामुळे त्याला आत्ताच्या क्षणाला तर हे वाटणं अगदी योग्य आहे आणि आत्ताचं जे त्याचं एज आहे
28 त्याचं रनिंग आहे, तेव्हा 28 मध्ये रनिंग मध्ये जर त्याचा राहू चांगला असेल आणि राहूची पण त्या दशा त्याची चांगली असेल तर ही व्यक्ती कन्या राशीतले सूर्यबुध राहू प्लस दशमात नाही पण आणि लग्नात पण ग्रह नाहीये, पण 2, 6 आणि 10 हे आपण धंद्यासाठी बघत होतो, व्यवसायासाठी. तर या दृष्टीने जर आदित्य योग इथे झाला असेल, जरी तो डॉट युतीत राहूच्या असला तरी आत्ताच्या क्षणाला तो कोणाचाही न ऐकता धंद्याकडे वळेल, ही फॅक्ट आहे. हो मॅडम. पण एरवी तू सरोज बाकीचे बोला ना मॅडम, बोला ना. उपग्रहांची माहिती सगळी चांगली दिली, पण एक मुद्दा मला, आता मी पूर्ण फक्त उपग्रहावर कुंडली अजून सोडवली नाही, पण तू जे विवेचन सगळं केलंस त्या विवेचनामध्ये पर्टिक्युलर तो ग्रह त्या उपग्रहामध्ये कुठेही आढळत नाहीये, तो त्या कॅव्हिटीमध्ये आलाय. आणि रवी हा प्रत्येक महिन्यात प्रत्येक घरातून फिरणार आहे, तेव्हा प्रत्येक वेळी त्या घरातून फिरताना त्याला वाईटच अनुभव मिळेल, कारण त्या कॅव्हिटीमध्ये वाईट उपग्रह आहेतच, तेव्हा त्याला नेहमीच वाईट ग्रहच फलित मिळेल असं मला वाटत नाही. मी याच्यात अगदी ठामपणे बोलणार नाहीये, कारण केवळ उपग्रह घेऊन कुंडली मी अजून प्रूव्ह केलेली नाही. एखादा ग्रह किंवा एखादा मुद्दा आपल्याला तडीच लावता नेता येत नाही, तेव्हा पंचपक्षी, उपग्रह, खगोलांश हे याची मदत मी घेते. पण आता मला असं डेफिनेट सांगता येणार नाही, पण आता ती पोझिशन मात्र 100% अशी आहे की ही व्यक्ती धंद्याकडेच वळेल. हो मॅडम, बरोबर आहे. आपल्याकडे 11 छायाग्रह आहेत, पण त्यातले 4 ग्रह चांगले आहेत, जे अर्धप्रहर, इंद्रचाप, गुल्लिक, परिवेश. मग त्यावेळी चांगल्या घटना घडणारच आहेत, त्यावेळी काही वाईट घटना घडतील असं नाही. पण यमघंटक, उपकेतू, काळ, व्यतिपात, मृत्यू याच्यावरून जेव्हा भ्रमण होईल, धूमबिंदू, मांदी, त्यावेळी ते जातकाला सूर्याचे त्यावेळी ते त्रासदायक ठरेल. म्हणजे सगळेच 11च्या 11 बिंदू काही खराब जातात असं नाहीये. 11 मधले 4 बिंदू चांगले आहेत, त्यावेळी चांगल्या घटना पण घडतील. आणि जातक किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात जसे प्लस पॉइंट असतात तसे मायनस पॉइंट पण असतात. त्याप्रमाणे आता छायाग्रहाचं आपलं विवेचन होतं, त्याप्रमाणे त्या तारखा हे केल्या सांगितलं सूर्याच्या भ्रमणाच्या. मॅडम ह्याचं आता बघा ना तुम्ही, आता हा शनी लाभस्थानावरून भ्रमण करतोय आणि पुढे येणारा शनी मंगळाच्या राशीत, वृषभेत लग्नात आणि असा जाणार आहे. त्यामुळे तो आता एकदम पराक्रम करवेल आणि नंतर मग त्याला मंगळाशी केंद्र आला, नंतर मग चंद्राशी केंद्र होईल, मेषेत जाईल, तेव्हा तेव्हा मनाला त्रास होईल. असं म्हणजे हे शनी भ्रमणानुसार पुढे चांगलं नाहीये, त्रासदायक आहे. हो मॅडम, मेषेत शनी गेला की त्रास होणारच. तो चंद्राला बघेल. हो हो, चंद्राला बघेल, नंतर मग मंगळाला पण केंद्र होईल, मंगळाशी केंद्र होईल, तो पण खराब. नंतर शुक्राशी खराब, म्हणजे घराशी, घरगुती संबंध, घरात, जमिनीशी, आईशी किंवा कुटुंबाशी संबंधित तो एक त्रास तयार होईल. नंतर मग पुन्हा येईल कुठे षष्ठात, म्हणजे पुन्हा मग तेव्हा बिझनेसवर इफेक्ट होईल. त्याला अजून भरपूर वेळ आहे, पण हा बरोबर आहे. त्या अंशावर जेव्हा अंशात्मक जाईल त्यावेळी त्या घटना घडणार. म्हणजे प्रत्येक वेळी वाईटच घडतील असं नाही, पण त्या त्रासदायक असतील एवढं मात्र नक्की. त्रासदायक असणार नक्कीच. कारण की आता पुढे म्हणजे लग्न होईल तर पुढे मुलाबाळांचा प्रश्न येईल, किंवा व्यवसायाचा पण धरू शकतो, मुलांचा पण धरू शकतो. शुक्र म्हणजे कुटुंबाचा धरू शकतो, घरातला धरू शकतो, किंवा जमिनीशी संबंध. हे म्हणजे हे त्रासदायक होणार आहे पुढे. तेव्हा त्यांनी व्यवसाय करायला नको, पण तो करेलच. हो मॅडम. मॅडम हो बोला ना, बोला सर.
मॅडम, मला असं वाटतं की शुक्र हा पाप कर्तरी योगामध्ये आलाय आणि शुक्र हा हो पूर्ण लक्झरी, ज्याला म्हणजे की थोडं कमी कष्टामध्ये जास्त, कमी श्रमामध्ये जास्त अर्निंग किंवा धन अशा गोष्टीमध्ये त्यांना, आणि हे लोक थोडेसे आर्टिस्टिक, म्हणजे वृषभ लग्न आणि हो तूळ रास आहे. तूळ त्यामुळे रास ह्या आहे हो व्यक्ती, तो पण तसं म्हणजे तो पण अँगल आहे की या व्यक्तीमध्ये काय ते नक्कीच एक कलेचा कुठला तरी भाग असणार आहे, की हो हो जेणेकरून त्याच्या अंगी ती कला नक्कीच असेल. आणि दुसरं म्हणजे क्रिएटिव्हिटी, जे म्हणजे पंचम स्थानातून आपण बघतो क्रिएटिव्हिटी ज्याला म्हणतात, तर ते पंचमामध्ये रवी पण आहे, बुध पण आहे, बुध उच्चच आहे. पण केवळ मंगळ आणि राहूच्या ह्याच्यामध्ये शुक्र आल्यामुळं त्या ह्या व्यक्तीचे जे काय श्रम किंवा जे काय त्याला थोडंसं लक्झरी पाहिजे ती मिळत नाही, कारण त्यांना अडथळा आणतायत ते. आणि आता शुक्र पण केतूचा तर भ्रमण सिंहातून होणार आणि नंतर ते राहू पण येणार कुंभीमध्ये. त्यामुळे हो शुक्र केतू असा पण त्यावेळेस पण म्हणजे जे काही ह्या व्यक्तीला नोकरी जरी केली तरी त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे एवढं काय लक्झरी किंवा ह्याच्या क्रिएटिव्हिटीला वाव देणार असं ते जागा नसणार आहे. पण आता तसंच जर दशमांश कुंडलीमध्ये आपण व्यवसाय किंवा नोकरी बघतो, त्या कुंडलीमध्ये सुद्धा D10 मध्ये लग्नेश हा दशमात आलाय. पण तो शुक्र लग्नेश जो आहे तो रवी, शनी आणि चंद्रासोबत आहे, पण बुध राहू परत षष्ठ स्थानात आले. त्यामुळे व्यवसायाचा कारक जो आहे बुध, तो परत राहू सोबत तिथे पण आलेला आहे. त्यामुळे व्यवसायामध्ये सुद्धा असं एवढं मोठं यश मिळणार आहे, कारण अडथळे खूप आहेत. आणि त्यातून व्यवसाय पण असा सोप्या पद्धतीने होणार नाही तिथं व्यवसायाला, कारण तिथून व्यवसायातून जे प्राप्ती, गुरु, आता गुरु ह्या पत्रिकेमध्ये आता जो आहे तो अष्टमात आलाय आणि गुरु सुद्धा शनीच्या केंद्रात आहे, आणि राहू आणि शनीच्या केंद्रामध्ये गुरु आलाय केंद्रस्थान, हो आणि तो अष्टमात आहे. त्यामुळे अष्टम स्थानाची फळं पण गुरु म्हणजे आर्थिक म्हणजे नुकसान किंवा तोटे किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये, कारण गुरु लाभेश अष्टमात आलाय. त्यामुळे तसे जे लाभ होतील तर ते लाभामध्ये पण त्यांना तिथं ऑलरेडी शनी पण आलाय. तर त्यामुळे तर मला वाटतं की नोकरी जर केली तरी नोकरीमध्ये सुरुवात आता येणारे 2-3 वर्ष अशी एवढे इझी नाहीयेत, पण हा थोडासा हेच होणार अपडाऊन. आणि नंतर जेव्हा शनीची महादशा येईल, शनीच्या महादशेमध्ये सुद्धा शनी तसा आता आपल्याला वाटत नाही, कारण तो फेवरेबल असं वाटत नाही, पण तो शनी ह्या पत्रिकेचा योगकारक आहे, म्हणून तो दशमाची फळं तर तो देणारच, म्हणजे नोकरीच्या स्वरूपातून देणार, व्यवसायाच्या स्वरूपातून देणार नाही. तर शनीची महादशा एक थोडीशी बरी जाईल, असं बरी जाईल म्हणतो मी, असं मला वाटतं. आणि मला थोडस जरा वाटलं म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केलं. धन्यवाद. हो सर, हो हो सर, इथे आपल्याला सरांनी बोलण्यासाठी सगळ्यांना हा मंच दिलाय. थँक्यू. हो हो सर. तो दशमेश शनी आहे, पण तो केतुयुक्त आहे. एक देईल तो काहीतरी, पण केतू शेवटी तो कालांतराने काढून घेतो. आपल्याला असं सर नेहमी जेव्हा शिकवतात तेव्हा हा पॉइंट खूपदा बोलतात सर, की शनी म्हणजे केतू ज्या ग्रहाबरोबर असेल ते स्थान किंवा त्याच्या ह्याच्याप्रमाणे, आता ह्या कुंडलीत तो दशमेश आहे, तर तो केतुयुक्त हो झाल्यामुळे तो देईल पण कालांतराने त्याला त्याच्यात रसही राहणार नाही, काढून घेईल. हा, म्हणजे समाधान कमी करेल त्याचं. हो. आणि म्हणजे तुमचा जो मुद्दा आहे, हो हो हो, बरा बोला बोला सर बोला. बोला बोला ना मॅडम. हा गुरु आहे ना, तो भाग्याच्या राशीत आहे आणि मुळात कसा गुरु फायनान्सचा कारक आहे. गुरु व्यवसाय, फायनान्स ह्या सगळ्या गोष्टींसाठी चांगला लागतो. पण केतूने गुरुला जन्मता वेद आहे केतूचा आणि गुरु सर्वतोभद्रप्रमाणे, कारण केतू उत्तरा भाद्रपदा चतुर्थ चरणात असून गुरु जरी स्वराशीचा आहे तरी तो पूर्वाषाढा 1 म्हणजे चतुर्थ चरणाचा हा धनु राशीला पूर्वाषाढा 1 ह्या चरणाला वेध लागलेला आहे. त्यामुळे ह्यांना कष्ट हे करावेच लागणार आहेत. सहजासहजी जरी हे वृषभ लग्न आहे, चंद्र तुळेचा आहे, तरी नेहमीच सहजासहजीच प्राप्त होतं असं नाही होत. काही गोष्टी कष्ट कराव्या लागतात. पण अजून एक प्लस पॉइंट अशी आहे की जातक धार्मिक आहे, त्याला अनेक कारण असू शकतात. एकतर धनुचा गुरु स्वराशीचा आहे, शनी लग्नावर दृष्टी आहे, हे एक कारण असू शकतं, आणि लग्नेश शुक्रावर गुरुची दृष्टी आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जातक मॅडम, धार्मिक शनी केतू सुद्धा व्यक्तीला धार्मिक बनवतात, आणि हो आणि शनी उच्च केतू कोटीचे सुद्धा धार्मिक आहे. बनवतात. हो हो उच्च कोटीचे धार्मिक बनवतात. हो, त्यामुळे ते गुरुनी दृष्ट असेल हो तर मग काय बघायचीच गरज नाही.
हो हो कुंडली एकदम त्यागी वृत्तीची होऊन जाईल, एकदम त्यागी हो व्यक्तीची कुंडली होऊन जाईल. ओके, थँक्यू. ओके. धन्यवाद सर, धन्यवाद. ह्या एक आपण राशी आता सुद्धा जे हॅलो लग्न आणि रास सुद्धा जे आहे ना शुक्राचे, मुळात मोह जरी असला तरी ह्या राशीनं पटकन समाधान कुठल्या गोष्टीमध्ये मिळत नसतं. हव्यास हा त्यांचा कधी सुटत नाही. त्यामुळे वेगवेगळे प्रयोग करण्याकडे म्हणा किंवा मार्ग शोधण्याकडे ह्यांचा कल जास्ती असतो. त्यामुळे हा जसं बाकीच्यांनी सुद्धा सांगितलं की व्यवसायाकडे वळेल, पण इथे त्याला रास त्याची शांत बसू देत नाहीये हा सुद्धा. कारण मूळचा आपल्याला मनाचा विचार सुद्धा खूप करावा लागतो. कुठलीही जेव्हा पत्रिका आपण समोर येते त्यावेळेला व्यक्तीची मानसिकता सुद्धा पाहण्याची खूप मोठी गरज असते. आणि तिथेच जर आपण त्याला व्यवस्थित समजावून सांगू शकलो तर त्याची मानसिकता बदलू शकलो तर त्याच्या आयुष्यामध्ये एक चांगली कलाटणी आपण मार्गदर्शक म्हणून देऊ शकतो. त्यामुळे ह्या राशी असमाधानी जरी असल्या तरी त्याला अध्यात्मातून समाधान हो मिळवण्याची आपण हो वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण नक्कीच करू शकतो. हो, नक्कीच नक्की, हो बरोबर आहे. हो हो दशमांश बर कुंडली पाहिली आहे कोणी? नाही नाही. आता हॅलो कोणी पण आता सर म्हणत होते आपण दशमांश कुंडली हा, बद्दल. एक जर आपण आता विवाहाचा जर प्रश्न त्याचा धरला, हा, तर मूळ शनीची पण दृष्टी लग्नावर आहे. हा, आणि आताच्या गोचर शनीची पण दृष्टी लग्नावर आहे. हा, मूळ गुरुची दृष्टी कुटुंबस्थानावर आहे. हा. हो आता गोचर गुरु कुटुंबस्थानावर आहे आणि हो तो हो कर्केत मॅडम, आल्यानंतर त्याची दृष्टी सप्तमावर येणार आहे. करेक्ट. हो हा, म्हणजे त्या वेळचा पिरियड किंवा आत्ता सुद्धा म्हणजे मिथुनेतला आणि कर्केतला हा शनी गुरुच्या योगामुळे त्याला विवाह देऊ शकतो. आणि हो विवाह मॅडम. झाल्यानंतर परवाची जी पत्रिका आहे विवाह, तर हो, जीवनात खूप फरक पडतो किंवा लाटणी परिवर्तन येणार आहे, होतं. बरोबर आहे. हा, हो तर तसं सुद्धा घडू शकतं. म्हणजे विवाह अगोदर होऊन त्याच्यानंतर एकदम काहीतरी पलटू पण शकतं ना. हो कारण हो, विवाहाचे चान्सेस आहेत आता. आणि तसा जर चान्सेस पण विचार केला, आहेत. आणि हा, सप्तम स्थानात आपण आता हे छायाग्रहाप्रमाणे हो परिवेश हा बिंदू आलाय, तर हो परिवर्तन, परिवेश होईल. म्हणजे परिवर्तन, हो, पण परिवर्तन होईल. सप्तमेश मंगळ आहे आणि तो जो आहे तो पण निचेचा आहे. हो, हा, अगदी आणि बरोबर. दुसरी गोष्ट नवमांश कुंडलीत केलं तर परत मीन राशीमध्ये मंगळ येतोय आणि समोर शुक्र येतोय. म्हणजे हो, परत मंगळ शुक्राचा समसप्तक योग होतोय. विवाहासाठी म्हणजे आता योग आहे ते बरोबर, विवाह हो होईल हेही बरोबर आहे. हो हो, पण नंतर जे आपण हो म्हणजे एक परवाची कुंडली जी पाहिली हो, सरांनी की त्या विवाहावर एकदम जातक बदल झाला. अडचणीत हो 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 हा, बदल झाला तर असं सुद्धा काही होऊ शकतं ना विवाह हो हो उत्तर हो त्याच्या. म्हणजे आता आपण म्हणतो की तो आता पडेलही व्यवसायात, पण तो ऐकणार नाहीये. आणि त्याच्यानंतर विवाहात तर जर काही बदल झाला आणि मग परत खाली आला आणि तो परत वरती जाईल. पण असे सुद्धा विवाहात तर होऊ शकतं ना बदल. हे हो त्याचं मी हो हो नक्की नाही मॅडम सांगू शकत, सप्तम पण सप्तम स्थानात परिवर्तनाचीच रास आहे वृश्चिक. हो हो, हो हो, गुड परिवर्तनाची आहे. रास पण आहे. मंगळ पण नीचेचा झालेला आहे म्हणजे हो सप्तमेश. बरोबर. हा, आणि तो व्ययश पण आहे हो, मंगळ. आणि आणि नवमांच्या कुंडलीमध्ये कुंडलीत परत मंगळ शुक्राचा समसप्तक योग आलाय. मुळात नवमांश सप्तमात वृश्चिक कुंडलीमध्ये रास आहे. हो हो, आणि हं. नवमांश कुंडलीमध्ये सप्तमात कन्या राशी येते आणि कन्या हो, मग राशीत तिथे सूर्य शुक्र शुक्र आहे. शनी शुक्र हो हो आहे आणि हा, शुक्र सूर्य शनी म्हणजे शुक्र शनी एकत्र आहेत आणि समोर हो परत मंगळ हर्षल आहेत. हो हो, तेच ना. हा हा म्हणजे विवाह होईल पण तिथे हा. त्यानंतर परिवर्तन इतके राहतील की तिथे पण म्हणजे शुभ परिवर्तन होतील असं नाही वाटत. ही जी नाही घटना वाटत, घडणार नाही आहे ती नाही नाही कदाचित नाही त्यावेळेस वाटत ती ते. घटना घडू ते शकते. सर सांगतात ना की विवाह होईल आणि नंतर घटना घडतील, तसा त्याला प्रकार नाही, हो, होत ते आहे. विवाहानंतर घटना आतापर्यंत ती आहे घडू ते. शकते. हो असंही होऊ शकतं म्हणजे. हो 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 मॅडम, अगदी बरोबर आहे. कुबल मॅडम, आपण पण विचार मांडा ना सांगा आपले. सांगा आता. असू द्या, मी सगळ्यात शेवटी बोलतेय ना आता, मग तेव्हा काय बोलू मग. नाही तुम्हाला पण काही तर तुम्हाला ऐकाय ना की काहीतरी डी ह्याच्यावर मत ऐक द्या ना. आम्ही बोलतोय ते ऐकतो, नाही बरोबर नाही, येतंय का बरोबर, नाही. चांगले नाही, चांगले सांगताय. ते तुम्हाला D10 ची कुंडली हवी आहे का? पण आता मी मोबाईलवर नाही आहे ना, त्यामुळे मला शेअर करता येत नाही. ह्या सरोज मॅडम, तुम्ही जेवढ्या कुंडल्या दिल्या ना त्याच मी हो शेअर हो करून मॅडम. घेतले. तर असं जर सांगायचं असलं तर माझ्याकडे मोबाईल आहे दुसरा, तर त्याच्यावरनं मी सांगू शकते.
D10 हा, कोणी मॅडम तुम्हीच D10 वरून तुम्हीच बोला ना. सांगा मॅडम सांगा तुम्हीच सांगा ना D10 मॅडम. वरून काय सांगणार मी, हे बघा. D10 कुंडली मेष लग्नाची येत्या आणि त्याच्यात वृषभ म्हणजे धनात वृषभेचा गुरु आहे. तृतीय स्थानात, चतुर्थ आणि पंचमात कोणीच नाहीये. षष्टात राहू, नेपच्यून, बुध आणि प्लुटो आहेत. सप्तमात कोणीच नाहीये म्हणजे तुळ राशीत, कारण ती मेष लग्नाची चालली आहे. अष्टमात हर्षल आणि मंगळ आहे. भाग्यात कोणी नाहीये. दशमात मात्र हे बघा, एक मिनिट, अरे गेलं, सॉरी सॉरी, हा. दशमात सूर्य, चंद्र, शुक्र आणि शनी आले. लाभात कोणी नाहीये आणि व्ययात केतू आहे. मग ह्या कुंडलीवरनं बघा ना, म्हणजे आता आपण तुम्ही जे सगळे म्हणतात, म्हणजे तो व्यवसायाकडे ह्या म्हणजे जातकाचा कल खूप वाटतोच आहे. आणि आता मी थोडस बोलते, कितपत ते बरोबर असेल असं नाही. आता अष्टक वर्गाप्रमाणे जसं तपस्वी मॅडमने घेतलं, मी तर सगळ्यात पहिला तोच पॉइंट घेतला होता. आणि मुळात जेव्हा सरोज मॅडमने हे म्हणजे आपलं काय छायाग्रहावरनं सुरुवात केली ना, तर या षष्ठ स्थानाला, मूळच्या कुंडलीला म्हणजे कुठलाच छायाग्रह म्हणजे मिळाला नाही. त्याच्यामुळे आपण सारखं म्हणजे असं आपल्याला वाटतंच आहे, साहजिक आहे, म्हणजे सगळ्यांनाच वाटणं की त्यांनी नोकरीच करावी. पण त्या जातकाला व्यवसाय करावा वाटतोच आहे. म्हणजे माझं असं मत वाटतं मला, की तो करून त्याच्यानंतर जर म्हणजे काही हे झालं त्याला, आता तो धूमबिंदू तर आलाच आहे, येणारे वाद नाही, तर मग तो म्हणजे परत ह्याच्याकडे येईल. कारण आपण हे बघा, षष्टात मूळच्या षष्ट म्हणजे तुळ रास आहे, तुळेचा चंद्र, त्याच्यातले हा त्याचा जो स्वामी शुक्र आहे ना, तो पण आपण नाडी वाईज बघितला. आता ह्याच्यात सरोज मॅडम तुम्ही होत्या ना नाडीच्या आपल्या क्लासला हो सरांनी, होते मॅडम, हा, होते तर होते. ऐका ना, त्याची 87 गधा नाडी आली. म्हणजे तो त्याला काय वाटतंय, म्हणजे तुम्ही आता तुम्हाला जातक ओळखीचं आहे किंवा काय माहिती असेल, तर हे गधाचं सरांनी कसं सांगितलं आपल्याला, की म्हणजे श्रमिक आणि कष्टकरी, म्हणजे जेवढं आपण करतो ना, तर तेवढा मोबदला आपल्याला मिळत नाही, फक्त नाही. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे ओझेच व्हावे लागतं. म्हणजे हे पण कारण असू शकतं ना, की त्याला की आपण व्यवसायाकडे असं वळावं किंवा फळा. असं, हो म्हणजे मॅडम, असं असं असू मला शकते. पण वाटतं बरं का. आणि हे हो हो आपण हे पण लावले ना काय पंचपक्षी, तर हे गिधाड तर त्याच्या म्हणजे ह्याच्यातच आले लग्नात, बरोबर आहे हो ना. लग्नातच तर आलंय. हो म्हणजे हो तो हो. ते त्याला असं स्वस्तच बसू देणार नाही. म्हणजे गिधाड कसं उंच भरारी घेणारच, म्हणजे पुढे काय होईल तर तुम्ही तो सगळा विचार केलाय. पण म्हणजे ती एक शक्यता आहेच आहे. आणि मग आता लग्नेश शुक्र म्हटला तर तो घुबड मध्ये आलाय, मंगळ पण घुबड मध्ये आलाय, त्याच्यानंतर सूर्य आणि हे सगळे राहू हे सगळे कावळामध्ये आले, चंद्र पण कावळामध्ये आलाय. पण हा आपण तुम्ही भाग्येश आणि म्हणजे दशमेश शनी जर म्हणाल, आणि शनी केतू हे दोघं पण मोर मोर ह्याच्यात आले, तर आपल्याला सरांनी म्हणजे असं पण शिकवलंय ना, म्हणजे मोर कसं म्हणजे शुक्राला कारक असं म्हटलंय ना, म्हणजे असं हो हो. कमी कमी श्रमात अशा गोष्टी मिळणं, अशा अर्थाने पण हे केलं. आणि मग सप्तमात ते प्लुटो आपण जरी धरत नाही, तर तिथे कोंबडा आलाय, गुरु पण कोंबडा. कोंबडा म्हणजे सूर्याला तिथं रिप्रेझेंट केलंय ना, ते कोंबड्याचं हो म्हणजे हे हो हो म्हणजे मॅडम. म्हणजे सूर्यासारखं म्हणजे असं मोठं असं. म्हणजे बघा, मला जेवढं वाटलं तेवढं मी असं सांगितलंय. आणि मग ही मी तुम्हाला D10 सांगितली आहे कुंडली. तर तिथे ते तिथल्या ह्याचा तुम्ही सांगा ना, कसा फलादेश देणार आपण. मेष मॅडम ते सर बोलले ना एक ते आता एक हा सर बोलले ना, हा D10 वर D10 वरती बोलले ते सर. हा बोलले ना, हा ते हो आपले कोण बोलले होते, बोलले. मला नाव नाही आठवत आता, पण बोलले कोणीतरी ते. हो बोलले. अशी ही शक्यता वाटते का की हा नोकरी करून व्यवसाय पण करेल? होऊ शकतं, म्हणजे व्यवसाय त्याच्या डोक्यात आहेच आहे, हे नक्कीच आहे. आणि तो दशमांश ते कुंडलीमध्ये कर. हम्म. हा, बोला बोला दशमांश मॅडम. कुंडलीमध्ये जर का पाहिलं तर 2, 6, 10 मध्ये सर्व ग्रह पडलेले आहे. बरोबर आहे. हम्म. धनस्थानामध्ये गुरु आहे, षष्ठ स्थानामध्ये राहू, नेपच्यून, बुध, प्लुटो आहे आणि दशम स्थानामध्ये रवी, चंद्र, शनी, शुक्र बरोबर. आहे. म्हणजे इतके ग्रह 2, 6, 10 मध्ये क्वचित पाहायला मिळतात. 1, 5, 9 मध्ये कोणीच नाहीये. 3, 7, 11 मध्ये कोणीच नाहीये.
आहे ना, 7 मध्ये चंद्र आहे ना. नाही नाही मॅडम, दशमांश मॅडम कुंडलीमध्ये दशमांश कुंडली हळदणकर अच्छा मॅडम, अच्छा. त्या दशमांश D10 बद्दल बोलतायत. हा 1-5-9 मध्ये कोणी नाही, 3-7-11 मध्ये कोणी नाही. याचं प्रेडिक्शन कसं असेल पण मग 3, कोणी 7, सांग 11 ऐका ना, म्हणजे मॅडम आपण तो उद्योग त्रिकोण पण धरतो ना तसा. हो, म्हणूनच कळे ना, कारण परस्पर विरोधी दिसतंय ना. हो हो म्हणजे बरोबर आहे. 2-6-10 पृथ्वी तत्वाची म्हणजे पैशाची आणि व्यवसायाची जी स्थानं आहेत. बुध पण राहुयुक्त झालाय, तो षष्ठात आहे. आणि दशम स्थान म्हणजे नोकरी करून व्यवसाय करू शकतो का हा जातक, हा प्रश्न मला पडला आहे. तो व्यवसायाकडे नक्की वळेल एवढं तर असं वाटतच आहे. मॅडम सप्तम स्थानाशी थोडासा संबंध यायला पाहिजे ना व्यवसायासाठी, असं मला वाटतं. सप्तम स्थानात मग परिवेश परिधी चांगला हे आलाय ना, चांगला बिंदू आला. हो, चांगला सप्तम उपयोग कुंडली आहे. दशमात गेलाय ना. हॅलो. हो हो मॅडम, हो, पण सप्तम त्यातून मिळणारं यश दशम नाही स्थानावर नाही आपण बघतो, हा तर तिथं धूमबिंदू आलाय. त्यामुळे ते यश पण असं धुमिल झालंय, म्हणजे याला म्हणतात ना हा धुसर आहे ऐका यश ना त्याच्यामधून सर, ते मिळणार आपल्याला यश. बरोबर. ऐका हो ना निश्चित सर, ते आपल्याला समजतंय पण हे त्याला नाही समजत ना. त्याचा कल कसा आहे की म्हणजे आपण नोकरी करून व्यवसायाकडे पण वळावं, आणि तो ऐकणाऱ्यातलं पण वाटत नाहीये ना. हा, नाही मला काय वाटतं मॅडम माहितीये का, हा, इथं पंचमात जे रवी बुध राहू आलेत ना, त्याच्या क्रिएटिव्हिटीला काही वाव मिळत नाही. नाही ही इज मिळत नॉट बरोबर. रेकग्नाइज, तेच. मिळत नाही असं त्याचं मत आहे. म्हणून होय. तो म्हणतोय मी व्यवसाय करू का. ते बुध आणि राहूमुळे तसं होते, कारण बुध व्यवसाय आणि राहू आपल्याला हे करतो, म्हणजे त्या दृष्टीनं पुढे पुढे धावायला लावतो मृगजळाच्या मागे. तसं थोडंसं निर्माण करतो भावना तशा. पण क्रिएटिव्हिटीला काहीच मिळत नाही योग्य ते त्याचं रिटर्न्स, म्हणून तो हा व्यवसायाचा विचार करतोय. आणि त्याच्या थोडासा मानसिकतेचा तो भाग आहे, कारण मंगळ चंद्र पण हे बघतात, मंगळ हा चंद्राला बघतोय षष्ठ स्थानी तृतीयातून. त्यामुळे मेंटल जे आहे इन्क्लिनेशन जे आहे त्याचं, ते चंद्रावर थोडंसं परिणाम करते मंगळाचं तृतीयातून. त्यामुळे थोडं इन्फ्लुएन्स कॅरेक्टर वाटतं. आणि ह्या सप्तमात जी म्हणजे वृश्चिक रास आहे ना, तुम्ही जे म्हणता ना, त्याच्यावरून पण समजा तिथे परिवेश परिधी चांगला बिंदू आलाय, नाडी पण हो विधवा ती पॉझिटिव्ह आली आहे. शिवाय हो त्याचा स्वामी मंगळ तो भरत नाडी, तर सरांनी आपल्याला त्याचा अर्थ असं परिपूर्ण असा पण दिलाय हो ना. हो 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 मॅडम. हम्म. हो, आणि जातकाला व्यवसायाचं आकर्षण वाटलं तेव्हाच त्याने आपल्याला हा प्रश्न केला, हो म्हणजेच हो त्याला व्यवसाय करायचा आहे. करायचं आहे, कारण पण हो फक्त त्याला आता आपल्याला दिसतंय ना काय काय, तर म्हणजे हो, आपण म्हणून आपण ऍज अ हो ज्योतिषी आणि काउन्सिलिंग पण मगाशी हो तुम्ही मॅडम म्हणाल्या बघा की हो आपल्या त्या काउन्सिलिंग मध्ये खूप हे पाहिजे, म्हणजे आपण मग त्याला ते सगळं लावून, म्हणजे तू गेला व्यवसायात तर किती नुकसान होऊ शकतं, म्हणजे नुकसान असं होऊ जर शकतं. बरोबर आहे. सांगितलं त्याला आणि ऐकलं असेल तर शेवटी आपण विधी लिखित पण म्हणतोच ना, जर नुकसान म्हणतो हो. असेल तर ते होणारच आहे. मंगळ चंद्राला पाहतोय म्हणजे हट्ट दाखवतो, हट्ट. धाडस, हो ना. हो, ते नको ते हट्ट धाडस आणि करणार. हो हा, हट्ट पण दाखवतो. जेव्हा मंगळ चंद्राला पाहत असतो ना, तेव्हा त्याला हट्टी पण बनवतो आणि बदल पण मंगळच दाखवतो. बदल घडवून आणायला त्याच्या मनामध्ये विचार सुद्धा मंगळच प्रवृत्त करतोय त्याला. आहेत ना, ते केंद्र योगात पण आहेत ना. हो हो. म्हणजे मला आता तुम्ही सगळ्यांनी बघा, तुम्ही जास्त अनुभव आहात, पण हा अ, व्यवसायाकडे वळणारच. मी बोलू का? हा सर, बोला बोला. हो बोला सर. हा, बोला सर. असं आहे. पहिली गोष्ट सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. एक जरा मॅडम, नाईक मॅडम, तुमचं हे बंद करा ना. कुणाचं तरी हे, तर मी पत्रिका काढू का? हा, राहू द्या, पत्रिका राहू द्या. हा, नाही मग हा, मला आता त्यांचं कोणाचं बंद केलं, तरी बंद केलं केलं. ना, हा, केलं, ठीक बर. आहे, हा, थँक्यू. पहिल्यांदा सगळ्यांचं अभिनंदन करतो की एवढ्या धाडसाने सगळ्यांनी पत्रिका, प्रत्येकाचा जो व्ह्यू होता, प्रत्येकाचा अंदाज होता, प्रत्येकाचं विवेचन होतं, ते अतिशय सुंदर आणि प्रत्येकाने चांगला प्रयत्न केलेला आहे. तर कोणीही असं मनामध्ये विचार करू नये की आपण सांगायला काही चुकलो आहोत म्हणून. त्यामध्ये टिटवणे मॅडमने पण बरेचसे प्रश्न चांगले विचारले, चांगलं फलित दिलेलं आहे इत्यादी. सर्वांनी, हळदणकर मॅडम आहेत, तपस्वी मॅडम आहेत, सर्व जणांनी अतिशय योग्य प्रमाणामध्ये तुम्ही तिथे प्रश्न उत्तरं घेतलेली आहेत आणि असंच करत राहा.
तर तुम्हाला पुढे जाऊन ज्योतिष शिकण्याची, शिकवण्याची आणि कन्सल्टन्सी करण्याची एक वेगळ्या तऱ्हेची भूमिका तुमच्यामध्ये तयार होईल. हा माझा पूर्णपणे अंदाज आहे आणि चांगली गोष्ट आहे ती. तर त्यामध्ये तुम्ही बिलकुल असं काही कमीपणा समजू नका. चांगलं धाडस दाखवलेलं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही निश्चितच सफलतापूर्वक आहात, सफलतेकडे जात आहात. आणि शिंदे मॅडमचं पण मी अभिनंदन करतो की त्यांनी एवढी चांगली पत्रिका मांडलेली आहे. आता त्या ह्याच्यामध्ये आजचा विषय आपला जो होता छायाग्रहाचा, तर छायाग्रहाचा जो भाग आहे तो गोचरीवरती जास्ती त्याचा विचार करायचा असतो. आणि जर नवमाशाच्या क्लचमध्ये जर एखादा मूळचा ग्रह जर आला असेल तर त्या ठिकाणी 3 अंश 20 कलेला त्याची जी काही हे असते पोझिशन असते, त्या पोझिशनवरती तो यश किंवा अपयश, तर वाईट जे काही बिंदू आहेत त्याच्यामध्ये मूळची पत्रिका जर दूषित झाली असेल तर त्यावेळेला तिथे जातकाला थोड्या प्रमाणामध्ये काही हानी होण्याची शक्यता दर्शवली जाते. पण तरी सुद्धा तुम्ही सर्वांनी म्हणजे सगळे जेवढे लोक बोलत होते त्यांनी अतिशय चांगल्यापैकी निवेचन केलेलं आहे. तर पुढची वाटचाल पण तुमची निश्चितच चांगली असणार, त्याबद्दल काही शंका नाही. तर असाच प्रयत्न करत राहा, उत्तम झालेला आहे. आता त्याच्यानंतर इत्यादी जणांनी जसं आता पोदार मॅडमनी पण चांगलं सांगितलंय, कुलकर्णी मॅडमनी पण सांगितलंय, त्याच्यानंतर आणखी आपलं तपस मॅडमनी सांगितलेलं आहे. तर सगळ्यांनी अतिशय योग्य प्रयत्न केलेला आहे. तर त्याबद्दल काही चिंता नाही, त्याच्यामध्ये कुठली शंका नाही. आणि अशी तुमची प्रगती हो, धाडस हो, आणि या धाडसेच्या आधारावरती तुम्ही पुढे जाऊन शिकवण्याचा मार्ग पत्करावा अशी मी तुम्हाला विनंती करीन. शिकवण्याचा मार्ग फार महत्वाचा आहे, कारण तुमच्या पासून इत्यादी ज्योतिषी निर्माण झाले पाहिजे, हा संकल्प आहे. तर असं ज्यांना कोणाला इच्छा होईल त्यांनी शनिवारचा दिवस मला किंवा कुबल मॅडमना सांगून तिथे सांगावं की तुम्हाला काय शिकवायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त पण आपण जर समजा यदा कदाचित एक वेगळा स्लॉट मिळाला तरी सुद्धा आपण त्याच्यात घेऊ. तरी सुद्धा मी तुम्हाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो आणि सगळ्यांनी अतिशय चांगल्यापैकी विवेचन केलेलं आहे, त्याबद्दल आभार. तर आता अभिप्राय द्यायचा असेल तर कोणाला द्यायचा असेल तर अवश्य द्या. कुबल मॅडम तुम्हाला समारोप करायचा आहे आणि शिंदे मॅडम अतिशय उत्तम कार्यक्रम, छानपैकी तुम्ही एक चांगलं हे दाखवलेलं आहे आणि त्याच्याबद्दलचं तुम्हाला परमेश्वर तुम्हाला चांगल्यापैकी यश मिळो. हळदणकर मॅडमनी आशीर्वाद दिलेलेच आहेत. इत्यादी सर्व ज्येष्ठ मंडळींनी आशीर्वाद द्यावे आणि असे प्रत्येकाने प्रत्येकाला आशीर्वाद द्या की जेणेकरून तुमचं सगळ्यांचं कल्याण होईल. कळलं? सर मी जरा निघू का, हो मला सर. अर्जंट जरा बाहेर जायचंय. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही, नो हा, प्रॉब्लेम. ओके. तर बरं, धन्यवाद आता सर. आणि येथील आता उपस्थित सगळे जे आहेत त्या सर्वांना धन्यवाद. सगळ्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि कुंडली मांडण्याची जी सरांनी संधी दिली आणि एक आत्मविश्वास, आज दडपण आलं होतं खरं कुंडली मांडताना मला जमेल की नाही, पण सरांनी दिलेलं ज्ञान मला मांडता आलं. थोड्या अंशात का होईना मी तो प्रयत्न केला, त्याबद्दल आधी सरांचे शितशा आभार. आणि उपस्थित सगळ्या ज्योतिषी आपले अभ्यासक आदरणीय व्यक्ती सगळ्यांचे मनपूर्वक त्यांना नमस्कार आणि त्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडम तुम्ही खूप छान पत्रिका सांगितलीत सगळी. येस. थँक्यू थँक्यू सो मॅडम. मच. हो थँक्यू खूप मॅडम, तुम्ही छान खूप छान छान विवेचन केलं. विश्लेषण केलं. सरोज मॅडम, तुम्ही उपग्रहांवर घेऊन पूर्ण मांडण्याचा प्रयत्न केला ना, हाच मुळात खूप आज धाडसी प्रयोग होता. हो तर त्याची तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तयारी केली आणि त्या अँगल मधून पत्रिका चांगली मांडली आणि पूर्ण पत्रिकेचा सांगोपांग विचार करून तुम्ही अल्पावधीमध्ये पत्रिका चांगली सादर केली, त्याच्यात काहीच शंका नाही. मी सहमत. धन्यवाद मॅडम. हा, इतर लोकांनी सुद्धा खूपच म्हणजे आपल्या ह्या माधुरी मॅडम, हो, तृप्ती मॅडम, हो हो कुबल मॅडम, तपस्वी मॅडम, विजया कुबल मॅडम, मॅडम. हो, रंजना मॅडम यांनी सगळ्यांनी याच्यात सहभाग घेतला. म्हणजे आपला जो उपक्रम कशासाठी, तर अधिक लोकांनी याच्यामध्ये सहभागी होऊन आपापले विचार मांडावेत, हाच मुळात त्यातला उद्देश आहे. तो उद्देश खूप चांगल्या पद्धतीने हे होतोय आणि प्रत्येकाने आपण सलगपणे सांगोपांग विचार करावा, हा त्यातला उद्देश
सरोजने खूप चांगला साकार केला, म्हणून तिचं करावं कौतुक तेवढं थोडंच आहे. खूप छान प्रयत्न केला आणि अर्थातच सरांचं बॅकिंग याला असल्यामुळे आपण हे सगळीजण धाडस करू शकतोय. कारण अजून धन्यवाद आपण धन्यवाद. अशा पद्धती निष्कर्षाप्रत येऊ शकत नाही की हेच होणार आहे. पण आता कुबल मॅडमनी जसं म्हटलं की पंचपक्षी पण बघितले, त्यानंतर सर्वाष्टक पण बघितलं. आता आम्हाला सरांनी इतकी सवय केली की आपल्याला जिथे अडेल तिथे आणखी कुठे कुठे चाचपून आपण त्या पॉइंट पर्यंत जाऊन प्रयत्न करायचा. पण आताच्या या क्षणाला जी पत्रिका मांडली गेली त्याच्यातून असाच निष्कर्ष निघाला की त्यांनी जॉब करावा, आणि पण तो जॉब करावा अशी जरी त्याची मानसिकता आपली असली आणि आपण त्याला कन्व्हिन्स करणार असलो, तरी त्याची मानसिकता सध्या मंगळ जो पराक्रमात बसलेला आहे, गोचरीचा पण आणि गोचरीचा नाही, जन्मस्थ, तर तो त्याला धाडस करण्याचं संधी देणार किंवा धाडस करायला लावणार असं थोडस माझ्या मनात वाटते. व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा आता मी एक विनंती करीन सगळ्यांना हा की तुम्ही प्रत्येकाने शिक्षक व्हायचं आहे. हा सगळा जो कार्यक्रम उपक्रम जो आहे तो तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये तुम्ही ज्या गावात राहतात त्या ठिकाणी लोकांना एज्युकेट करा. कारण का ज्योतिष लोकांची आवड आहे, गरज पण आहे. तर तसंच तुमचं जे महिला मंडळ आहे, घरी बसून तुम्ही चार चौघींना ज्योतिष शिकवा, फलादेश शिकवा. त्याच्यामध्ये पुण्याचं काम आहे. पैसे घेणं देणं हे तुमचा भाग आहे, त्यामध्ये माझा काही सल्ला नाही किंवा मी काही विवेचन करणार नाही. पण छान झालं. आता कुबल मॅडम तुम्ही समारोप करा आणि आशीर्वाद द्या शिंदे मॅडमना आणि इत्यादींना, किंवा चांगलं त्यांचा हे चालू दे. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. सर, सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार. आणि इथे उपस्थित मी नेहमीच म्हणते सर्वच आदरणीय आहेत, सर्वांनाच नमस्कार. आणि आता मी जास्त बोलत नाही, मला तुम्ही मध्ये बोलायला लावलं, मग आता मी काही जास्तच नाही बोलत. तर म्हणजे सरोज मॅडम अगदी खूप अगदी मनापासून तुम्हाला आशीर्वाद देतेच. आणि मी म्हणजे मॅडम काही सांगा ना, कुबल मॅडम सांगा. नाही, आता काही सांग नाही सांग. आता आपण रेकॉर्डिंग देणार आहे ना मॅडम, आता वेळ पण खूप झालाय ना. तर मला बरोबर, चालेल, ठीक आहे, ओके. हॅलो, हा. तर त्यांनी अतिशय उत्तम म्हणजे हे छायाग्रह आपलं म्हणजे सुरुवातीपासनं ह्याच्यात छान आणले. आणि ह्याच्यात मुळात मी आधी पण सांगितलं ना, आता पण परत म्हणजे छायाग्रहांच्या आपल्याला दृष्टीने विचार करायचा ठरला तर म्हणजे इथे आपल्याला षष्ठ स्थानात एकही हा उपग्रह किंवा छायाग्रह मिळाला नाही. आणि दुसरा अजून प्लस पॉइंट तर आपण अष्टक वर्गाने पण त्या तपस्वी मॅडमनी खूप छान सांगितलं, म्हणजे इथे 30 पॉइंट आहेत, दशम स्थानाला 25 आहेत. ते समजा पॉइंट कमी जास्त समजा होऊ शकतात, पण इथे म्हणजे चंद्राला आणि म्हणजे शुक्राची राशी ना, शुक्रानी ह्यांनी खूप म्हणजे चांगले पॉइंट दिले. आणि इथे दशमात शनीनी स्वतःच्याच राशीला पण पॉइंट नाही दिले. म्हणजे त्यामुळे आपण त्याला सांगतोय जातकाला की तू व्यवसाय करू नको, पण तो हट्टानी म्हणजे आता सर आता बोलणार नसतील तर, नाही तर सर तुम्ही बोला, पण म्हणजे आम्हाला जे सगळ्यांना वाटतंय की तो त्याच्या डोक्यात खूप असं व्यवसाय करायचा आहे आणि तो करेलच असं म्हणजे वाटतंय. तर ती त्याची मानसिकता बरोबर आहे का तुम्ही आता सांगा. पण म्हणजे अतिशय उत्तम म्हणजे सरोज मॅडम. आणि मी त्या गीता सावंत नाही का, त्यांना पण म्हणायची, त्या आज नव्हत्या. काही काही आपण जरी एकमेकांसमोर नाही, तुम्ही मला पाहिलं नाही, मी तुम्हाला बघितलं नाही, पण तरी आपल्याला एखाद्याच्या बद्दल असं काहीतरी म्हणजे असं हे वाटतं ना की ही व्यक्ती आपुलकी, आपलीशी हो. आहे. तर तसं मला तुम्ही आधीपासूनच म्हणजे मी अजूनही कधी तुम्ही मला बघितलं नसेल आणि मी नाही, नाही पाहिलं, तरी हो. पण असं म्हणजे वाटतं. आणि तुम्ही निश्चितच म्हणजे खूप पुढे जाल. आशीर्वाद काय म्हणजे शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्याच आहेत. आणि असंच तुम्ही करत राहा. आज तर तुम्ही म्हणजे विवेचनच ह्याचं इतकं छान केलं छायाग्रहांचं. असंच पुढे करत राहा आणि तुम्हाला खूप खूप ऑल द बेस्ट. आणि मग सर थँक्यू. हो हो, खूप तुम्हाला खूप पण नमस्कार मॅडम तुम्हाला. नाही नाही मी नमस्कार, काही एवढी धन्यवाद मॅडम. सरांनी एवढी मोठी नाही हो मॅडम. मी अगदी हौसेने आले होते म्हणजे अक्षरात, पण आता मात्र मला पण खूप काहीतरी करावं असं वाटतं, एवढं नाही. सरांनी सगळ्यांच्या मनात आता इच्छा जागृत केल्यात आणि आणि सरांनी नाही आपल्याला संधी पण देत सरांचं आहेत.
सरांचंच ह्याला म्हणजे कारणीभूत तर सरच आहेत त्याच्याबद्दल खरंच, नो खरंच. डाऊट. आणि आपण छान पण शिकतोय म्हणजे आपल्या काही हो चुकीच्या हो संकल्पना, आता ते नक्षत्र झालं, वक्री ग्रह झालं, नाहीतर आपण एकच धरून बसलो असतो ना. तर ते हो बरोबर आहे. छान. आणि तुम्ही लोकांनी कसं, तृप्ती मॅडम झाल्या, तुम्ही पोद्दार, तुम्ही ते नाही म्हटलं तरी शास्त्री केलेलं आहे. म्हणजे जरी तुम्हाला अगदी सुरुवातीला फलादेश नसेल करता आलं, पण तरी सुद्धा त्या ट्रॅकवर तुम्ही होतात ना, त्यामुळे तुम्हाला असं ते गणितीय भाग आहे ना, तो पटपट सांगता हो येतो. हो हो म्हणजे हा हा. तर ते हो छानच आहे. तर हो, थँक्यू. खूप आणि सर खूप आता, धन्यवाद हो, मॅडम. तुम्हाला पण ऑल द बेस्ट. सर आता पुढचं कोण घेणारे विचारून घ्या. ते कोणी सुजाता मॅडम कोणी का नाही कोणी बोलल्या? ऐका ना, त्या गेल्या का सुजाता केसकर? कारण त्या पण भरपूर म्हणजे त्यांच्या हातून अशा कुंडल्या गेल्यात ना. अशा लोकांकडनं आपल्याला पण ऐकायला आवडेल ना. आहात का तुम्ही केसकर मॅडम? हे नाही मॅडम नाही. मी पण हा माझ्याकडे मी एवढा व्यवसाय म्हणून नाही करत, त्यामुळे माझ्याकडे एवढं स्टॉक नाही कुंडलीचा. पण मी विचार करून सांगते नंतर, एवढ्यात ठीक नको. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. पण येत हा. जा, व्याख्यानाला येत जा तुम्ही. नाही सर, व्याख्यान खूप इंटरेस्टिंग आहे. मागच्या वेळचं मला चुकलं तर खूप हळहळ होती, आणि तुम्ही म्हणजे मला मदत केली त्यामुळे बरं झालं. ऐकलं मी ते, खूप छान झालं ते पण. तृप्ती कुलकर्णी कोणाचं होतं मागचं? नाही मागचं दामले. हा, नाही, अंजली पोद्दार दामले माधुरी पोद्दार. मॅडम. पोद्दार. पोद्दार मॅडम. माधुरी पोद्दार. सॉरी, माझं ना नावात कन्फ्युजन होतं, कारण मी बरेच माझे क्लास बुडलेले आहेत काही 2 वर्षामध्ये. इट्स ओके. पण आता मला आता सगळ्यांची ओळख चांगली आवाजावर ओळखू शकते असं झालंय. पण नावात सर कन्फ्युजन होत आहे अजून थोडं. हा. ठीक ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. कुबल पण मॅडम, नाही, मी येत खूप पण एक राहा. सर पत्रिका म्हणजे दिली आपल्या क्लासमध्ये. तुम्ही जे प्रोत्साहन देताय ना विद्यार्थ्यांना, हो, ते खूप खूप प्रशंसनीय आहे कार्य. आणि नक्की. मला आवडली ती पद्धत सगळी, की सगळेच खूप मदत करतात आपले व्यक्त करताना विचार. कोणी असं हो टीका हो, करत नाही किंवा काही नाही. नाही नाही नाही, हे खूप बिलकुल नाही. चांगलं आहे, म्हणजे पॉझिटिव्ह येस येस. ॲटिट्यूड आहे सगळ्यांचा त्याच्यात. प्लॅटफॉर्मच असा ओके. बनवलेला आहे की येस त्याच्यामध्ये सर. कोणी कोणाला द्वेष करू नये. नाही 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 सर, खूप चांगले आणि आहे हा सगळा ग्रुप. चांगल्या शिक्षकांची गरज आहे, गावागावात होय होय. गरज आहे. तर नाही. प्रत्येकाने शिक्षक व्हावं, शिक्षक झाल्यानंतर प्रगती होते, एवढं नक्की. हो सर, नक्कीच येस. नक्कीच. सर्वतोभद्रपासून सर, माझं म्हणजे तेव्हापासून मी होते, कोरोनाचं जेव्हा झालं, हो हो हो. मॉरिशस मध्ये होते, तेव्हापासून मी तुमचे क्लास आणि तुमचं अष्टक वर्ग, सॉरी अष्टक वर्ग माझं थोडंसं बुडलं मध्ये. 2 वर्ष थोडंसं माझी गॅप पडली काही कारणाने, पण आता हम्म. मी रेग्युलर राहणार आहे. या डेफिनेटली फायदा आहे युअर सर. रिस्पेक्ट, युअर आणि रिस्पेक्ट. तुम्ही पाठवलेत व्हिडिओ मला, ते मी तर सावकाश एक एक विषय संपवते. चालेल चालेल, धन्यवाद. थँक्यू सर. बरं, सगळ्यांना धन्यवाद. आणि शिंदे मॅडम, धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. आणि मी मीटिंग एंड करतो. हा, तुमच्या